पुन्हा एकदा कंपन्यांच्या वर्षांमध्ये चाललं असं मला वाटत आहे. सर नाही, पण हे प्रत्येकाच्या आयुष्यात रोजच्या घडणाऱ्या घटनांमध्ये पण हे तुम्हाला आढळून येईल. तो क्वालिटीचा माणूस ढसाढसा रडला, जापनीज माणूस. त्याला हे सहनच झालं नाही की आपण पाठवलेलं मटेरियल दुसऱ्या कोणीतरी रिजेक्ट केलं. सर मला तुम्हाला एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न विचारायचा आहे, पण त्याच्या आधी मला कदाचित तुम्ही तो एपिसोड बघितलाही असेल. मी आपले भारताचे फॉर्मर कॅप्टन क्रिकेटचे दिलीप वेंगसरकर यांचा इंटरव्ह्यू घेतला आहे. जर्मन लोकांची जी मॅनेजमेंटची स्टाईल होती तर त्याच्यात काय वेगळेपणा तुम्हाला जाणवला, किंवा काम करण्याच्या पद्धतीमध्ये, त्यांच्या कल्चरमध्ये असं काय जाणवलं होतं ते इतक्या वर्षाच्या अनुभवामध्ये? लॉजिकल थिंकिंग आणि इन्क्विजिटिव्हनेस, दीज आर द टू थिंग्स इम्पॉर्टंट. बरेच वेळा जयपूर येथील बॉसमध्ये वापरला होता. खूप चांगले मेंटर आणि अजात शत्रू व्यक्तिमत्व. यंगस्टर्सचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यात एकदम एक्सपर्ट. तुमचं नॉलेज टेक्निकल आणि कमर्शियल याच्यामुळे तुमचा असा एक दरारा होता, एक तुमच्याबद्दल आदर, त्यामुळे भीती वाटायची लोकांना असं मी म्हणेन. त्याच्यामध्ये मी पण होतो. तर आता मला जेव्हा लोक फोन करतात आपल्या कंपनीतले ज्यांनी आपल्याबरोबर काम केलं, ते सांगतात अरे नाही देशपांडे सर तर आता फोन करून गप्पा मारायला बोलवतात. कसा काय बदल झाला सर आता? ते सगळं करत असताना तुम्हाला हे कसं सहज साध्य झालं की युनियनचा इश्यू कधी तिकडे झाला आहे असं कधी झालं? मी तुमच्याबरोबर थेट काम केलं 2-2.5 वर्ष, पण असं कधीच झालं नाही. म्हणजे तुम्हाला हे कसं काय त्यांचा कॉन्फिडन्स जिंकायचं जमलं युनियनचा? आणि मग नंतर मागणी व्हायला लागली उलट की इकडं CNC मशीन का नाही आणत तुम्ही वगैरे वगैरे. कारण त्यांना एक लक्षात आलं की त्यांचे श्रम पण कमी होतात. एक्झॅक्टली. श्रम कमी होत असल्यामुळं आणि पैसे तेवढेच मिळतात. करेक्ट. सो इट वॉज अ विन विन सिच्युएशन. करेक्ट. यंग एजमध्ये आयडेंटिफाय केलं आणि ते लोक पुढे करिअरमध्ये खूप मोठे झाले. तर आयडेंटिफायच केलं त्यांनी योग्य वेळी योग्य संधी पण दिली. तर तुम्हाला हे गुण कसे काय बरं ओळखता येतात? यंग असताना तुम्ही हे कसे काय ओळखलं ह्या लोकांना? सिनियर मॅनेजमेंटच्या मीटिंग्स चालायच्या, जर्मन मॅनेजमेंट होती, काय प्रेशर असेल सगळ्यांना याची कल्पना करू शकतो. पण तुम्ही ते प्रेशर कधीसुद्धा आम्हा लोकांना कधी खाली जाणवू दिलं नाही. हे तुम्हाला कसं करायला जमलं? म्हणजे प्रेशर खूप होतं, हे नक्की खूप होतं. बरं. तर मला अभिमान आहे याचा. माझं सिलेक्शन जे होतं, मी जवळजवळ 300च्या वर असे कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये इंजिनियर रिक्रूट केले होते. रिटेन्शन वॉज 99%. ती जी वर्ष होती मी जी बघितली म्हणजे 96 ते 2005 ही कमालीची प्रेशरची वर्ष होती. फॅक्टरीचं प्रोडक्शन ट्रिमेंडस असायचं. नवीन रेकॉर्ड प्रस्थापित झाले. IRचे इश्यूज होते. टूल रूममधनं आलं तर पुढं सगळं प्रोडक्शनकडे जाणार. कटिंग टूल्स आले, जिग्स, पिक्चर्स, गेजेस आले. तर ते संवेदनशील जे वय आहे त्यावेळेला जर असे संस्कार झाले, हे वाचन अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे प्रत्येकासाठी लागू आहे. कुठल्याही देशात असात, कुठल्याही प्रदेशात असात, कोणत्याही फील्डमध्ये असात, हे अत्यंत इम्पॉर्टंट. खूप बघणाऱ्यांना पण आश्चर्य वाटेल, आज मला खात्री आहे की मी आज टाय का लावला आहे. तर किंवा लोकांना असं वाटेल की तुमच्याशी बोलतो म्हणून लावला आहे. ते तर आहेच आहे, पण दुसरं कारण म्हणजे हा टाय तुम्ही मला दिलेला होता 98-99 साली. तर माझा पहिला हा टाय तुम्ही मला दिलेला आहे, तर तो मी वापरला आहे. आणि माझ्या अतिशय मोठमोठ्या अवॉर्ड्सना, जसं मला प्रॉमिसिंग इंजिनियर अवॉर्ड मिळालं होतं इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सचं. हा शब्द पाळणं हे तुझं कर्तव्य आहे म्हटलं. तर याप्रमाणे काम झालं पाहिजे. त्यासाठी तुला जे काय करायचं आहे ते सगळं कर. ते फ्रीडम तुझ्याकडं आहे, पण मला रिझल्ट पाहिजे आहे. आणि त्यावेळेला कम्युनिकेशनचं साधन काय, तर एकतर पब्लिक टेलिफोन किंवा लेटर. करणार कधी काय. तर हे असे टर्निंग पॉईंट होते. बट आय डोंट रिग्रेट दॅट इट हॅज नॉट हॅपन. जे काय आलं ते सक्सेसफुल करून दाखवलं. आय एम हॅपी. आयुष्यात कुठला सर्वात मोठा आनंदाचा क्षण वाटतो? यू हॅव टू मेक इट हॅपन. इफ यू से नो, then I will go straight away to the boss head office and tell them that Nasik plant will be closed because of not. तुम्ही ज्या लोकांना आयुष्यात उभं केलं त्याच्यामध्ये मी पण आहे आणि त्याची कृतज्ञता आहे.
मित्रांनो, बिझनेस कंपास मराठी आमच्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपल्याबरोबर आहेत AB देशपांडे सर. AB देशपांडे सर हे मायको बॉश नाशिक या जर्मन कंपनीमध्ये टूलरूम या एका खूप मोठ्या डिव्हिजनचे खूप वर्षे हेड होते आणि त्याच्यानंतर त्याच कंपनीमध्ये त्यांनी पर्चेस अँड मटेरियल्स म्हणजे सप्लाय चेन मॅनेजमेंट या डिव्हिजनचे सुद्धा हेड म्हणून बरेच वर्ष काम केलेलं आहे. एक ट्रान्सफॉर्मेशनल लीडर की जे तुम्हाला खूप लाईफ लर्निंग लेसन देऊ शकतात, अशा व्यक्तीला मी आज इथं आमंत्रित केलेलं आहे. सर देशपांडे सर, तुमचं बिझनेस कंपास मराठी आमच्या चॅनलवरती मनपूर्वक स्वागत. मला फार आनंद झाला आहे की तुम्ही माझ्या विनंतीला मान दिला आणि तुम्ही हा इंटरव्ह्यू देण्यासाठी इथं आला. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. मला ती सिच्युएशन माहिती आहे, पण मला पुन्हा एकदा तुमच्याकडनं ऐकायचं आहे की अख्ख्या प्लॅन्टचं रॉ मटेरियल जे काही महिन्यांसाठी येतं त्याचं आपण म्हणू की ट्रान्सपोर्ट प्लॅनिंग करून ते लॉजिस्टिक सगळं लक्षात घेता, तर तो एक असा मोठा प्रसंग होता की जेव्हा ते मटेरियल आलं आणि तो अख्खा लॉट रिजेक्ट झाला. मला वाटतं ते जपानहून आलं होतं मटेरियल आणि सिच्युएशन अशी आली की आता जर मटेरियलच नाही आलं तर काही महिने प्लॅन्ट चालणार कसा, आणि खूप त्याची चर्चा झाली. तर त्या प्रसंगापासून मला समजून घ्यायचं सर की तुम्ही तो कसा हाताळला. ती एवढी मोठी चॅलेंजिंग सिच्युएशन होती आणि निगोशिएशनचं पण त्याच्यात नवीन सप्लायरपासून काम होतं, स्टीलचे युनिक फीचर्स होते लागणारे स्टीलचे. ती सिच्युएशन तुम्ही कशी हँडल केली होती? ही सिच्युएशन आली होती मी ज्या वेळेला परचेस डिपार्टमेंटला ट्रान्सफर झालो त्यानंतर 1 आठवड्यामध्ये. हो. सो दॅट वॉज द बिगेस्ट फर्स्ट चॅलेंज आय फेस्ड. त्यामध्ये काय झालं की जपानहून आलेलं मटेरियल तो पूर्ण लॉट रिजेक्ट झाला. का तर क्लिनलीनेस ऑफ स्टील हे आमच्या प्रॉडक्टसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये आम्हाला काही गॅप दिसले, इम्प्युरिटीज दिसल्या म्हणजे, आणि मग त्यामुळं आमच्या प्रॉडक्टवर त्याचा इम्पॅक्ट झाला असता. त्यामुळं आम्ही ते रिजेक्ट झालं. त्यासाठी माझ्यापुढं लगेच पुढचा प्रश्न आला की हा रिजेक्ट झाला, हा एक भाग झाला, ह्याच्या पुढचा सप्लाय कधी येणार. पण पहिल्यांदा ते जॅपनीज स्टील असल्यामुळं जपानचे सप्लायर ॲक्सेप्टच करत नव्हते की हे रिजेक्ट झाले म्हणून. मग आम्ही त्यांना प्रत्येक फोटोग्राफ पाठवले, काय डिफेक्ट आहे ते कळवलं. मग त्यानंतर काही दिवसानंतर ते आमच्या प्लॅनमध्ये आले. त्यांचा क्वालिटीचा चीफ, सेल्स अँड मार्केटिंगचा माणूस आणि एक ॲडमिनिस्ट्रेशन, असे 3 जणं आले होते. मग त्या क्वालिटीच्या माणसांनी स्वतः बघितलं मायक्रोस्कोप खाली, त्याचे जे मोल्ड असतात ते चेक केले आणि देन फायनली ही ऑल्सो ॲक्सेप्टेड द डिफेक्ट. अँड दॅट वॉज अ बिग सेटबॅक फॉर देम. कारण जपान लोकांना क्वालिटी ही अत्युत्तम असते असं त्यांचा दावा असतो, आणि ते मटेरियल भारतामधल्या नाशिकसारख्या ठिकाणी लोकांनी चेक करून रिजेक्ट केलं. दिस इटसेल्फ वॉज अ बिग शॉक टू देम. आणि एकदा तो डिफेक्ट त्यांनी ॲक्सेप्ट केल्यानंतर त्यांनी सांगितलं येस यू कॅन रिजेक्ट द मटेरियल. मग ते परत पाठवायचं का काय करायचं, स्क्रॅपमध्ये काढायचं, ते दॅट वॉज अ लेटर डिसिजन. राईट. तर ते कॉन्फरन्स रूममध्ये बसलेले असताना मला आठवतं तो क्वालिटीचा माणूस ढसाढसा रडला. जापनीज माणूस. त्याला हे सहनच झालं नाही की आपण पाठवलेलं मटेरियल दुसऱ्या कोणीतरी रिजेक्ट केलं. राईट. आणि नंतर आम्हाला कळलं की ही रिझाइंड अँड लेफ्ट द कंपनी. हा एक भाग झाला. आता माझ्या पुढचा प्रश्न कसा होता की हे रिजेक्ट झालं तर मग आता आमच्याकडं मटेरियल किती आहे, स्टॉक किती आहे तो चेक केला. वी कुड रन फॉर 2 months. राईट. 2 महिन्यानंतर नवीन स्टील कुठनं आणणार. मग आम्ही त्यांना सांगितलं पुढचा लॉट पाठवा. ते म्हणाले नो, वी कॅनॉट सप्लाय यू स्टील हेन्सफोर्थ, कारण तुमच्या क्वालिटी रिक्वायरमेंट अशा आहेत की ज्या आम्ही फुलफिल करू शकत नाही. हे त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यांचा लीड टाईम 3 महिने होता ना डिलिव्हरचं. हे सगळं सी फ्राईटने यायचं. हो. सी फ्राईट म्हटलं की तुम्हाला नॉर्मली 21 days सेलिंग टाईम प्लस डॉकिंग आणि क्लिअरन्स आणि प्रॅक्टिकली 1 month. ओके. त्यांनी डिस्पॅच केल्यानंतर बरोबर. त्याच्या आधी त्यांचं प्रोडक्शन व्हायला पाहिजे. बरोबर. सो
इन शॉर्ट यू रिक्वायर अबाउट 1.5 to 2 months. राईट राईट. मग मला ही क्रिटिकल सिच्युएशन जाणवली आणि मी माझ्या बॉसला सांगितलं अशी अशी सिच्युएशन आहे, यू हॅव टू गो टू अल्टरनेट सप्लायर इमिजिएटली. राईट. तो अल्टरनेट सप्लायर कुठं होता? ऑस्ट्रियामध्ये. हां हां. तर फॉरेन ट्रॅव्हल म्हटलं की कॉर्पोरेट सँक्शन वगैरे सगळे मी बॉसला सांगितलं दॅट इज युअर फोरे, यू गेट द सँक्शन, नेक्स्ट वीक वी शूड बी देअर, करेक्ट. वी डोंट हॅव टाईम. करेक्ट. इट इज समथिंग लाईक लुझिंग द बस. राईट. मग आम्ही तिथं जाऊन पोचलो. मग त्यांना ते बॉसचे सप्लायर होते त्यामुळे क्वालिटीचा काही इश्यू नव्हता, रेट पण बॉसचा फिक्स होता. म्हणजे त्यात द क्वेश्चन वॉज टू गेट द स्टील. करेक्ट. ते म्हणाले आम्ही तुम्हाला इतक्या लवकर देऊ नाही शकत. म्हटलं का नाही, आम्ही बॉस प्लांट आहे हा, बरोबर. ओनली लोकेशन इज डिफरंट अँड दिस स्टील इज इन युअर रेग्युलर मॅन्युफॅक्चरिंग रेंज. राईट. सो यू शुड बी एबल टू गिव्ह इट टू, क्रिएट सम कपॅसिटी अँड गिव्ह इट टू अस. राईट. ते म्हणाले नो नो इट इज डिफिकल्ट, वी आर बुक्ड. म्हटलं हाऊ मेनी शिफ्ट्स यू आर वर्किंग? वर्क सम एक्स्ट्रा शिफ्ट. ते म्हणे दिस इज नॉट पॉसिबल इन ऑस्ट्रिया. म्हणे यू हॅव टू मेक इट हॅपन. इफ यू से नो then I will go straight away to the boss head office and tell them that Nasik plant will be closed because of if you are not supplying the material. राईट. मग ते जरा हे झाले. मग त्यांच्या मार्केटिंगच्या माणसाने एक गोगली टाकला. तो म्हणाला इन नेक्स्ट 2 hours इफ यू गिव्ह मी द ऑर्डर देन आय विल सेंड यू द मटेरियल. मी म्हटलं आय हॅव टू यूज युअर फोन. त्यावेळेला मोबाईल वगैरे काय एवढे पॉप्युलर नव्हते. मी लँडलाईनवरनं फोन केला माझ्या ऑफिसला. माझ्या ऑफिसेसमध्ये जो बघत होता याचं प्लॅनिंग त्याला सांगितलं अशी अशी ऑर्डर टाईप कर, सिग्नेचर अथॉरिटी दोघंही आम्ही इथे बसलेलो आहे, सेंड द ऑर्डर ऑन फॅक्स. राईट. या टर्म्स आहेत, हा रेट आहे वगैरे वगैरे सगळं सांगितलं, किती टनेज घ्यायचं आहे ते. 1 तासाभरात फॅक्सवर ऑर्डर आले. आम्ही दोघांनी सही करून त्याला दिली. तो एकदम आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला हाऊ इट इज पॉसिबल. म्हटलं आय गिव्हन इज ऑर्डर, नाव इट इज बॉल इज इन युअर कोर्ट, वेन आर यू गोइंग टू डिस्पॅच दिस मटेरियल. तर ती कमिटमेंट घेऊन मग आम्ही परत आलो इंडियाला आणि ते मटेरियल आलं त्याप्रमाणे. म्हणजे अर्थात आम्हाला जास्ती फॉलोअप करावं लागलं नाही, पण आलं. एकदा त्यांनी कमिट केल्यानंतर सप्लाय केलं ते. बरोबर. अँड देन द प्लांट रन. करेक्ट. अख्खा प्लांटचं त्याच्यावरती होतं डिपेंडंट कम्प्लीट. पूर्ण प्लांट बंद पडला असता. तुम्ही सुरुवातीला टूलरूममध्ये म्हणजे टूलरूम एस्टॅब्लिश करण्यापासून काम केलं आणि टूलरूम एवढं महत्त्वाचं क्रिटिकल फंक्शन होतं की टूलरूममध्ये जे बनायचं त्याच्यावरती म्हणजे आपण खूप टेक्निकल डिटेल्समध्ये जायला नको, पण त्याच्यावरती फॅक्टरीचं प्रोडक्शन अवलंबून असायचं त्याचं. आणि बरोबर. हां, आणि प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग एवढं प्रचंड प्रिसिजन त्याच्यात होतं. तर ते एवढं क्रिटिकल डिपार्टमेंट होतं. नंतर तुम्ही परचेस मटेरियल्सचा गेला, पण तिथंसुद्धा मुळात सप्लाय चेन होतं ते बियॉन्ड परचेस. ते खूप सुपर क्रिटिकल होतं. तुम्ही आत्ता उदाहरण दिलंच की कशी सिच्युएशन फेस करायला लागली तुम्हाला. तर हे सगळं करत असताना तुमचा जो एकूण करिअरचा ट्रॅक होता तो अतिशय वैविध्यपूर्ण होता असं मी म्हणेन, की टेक्निकल पण आणि कमर्शियल पण. आणि लोकांना तुमच्या करिअरबद्दल कायमच कुतूहल वाटायचं. आणि तुमचं नॉलेज टेक्निकल आणि कमर्शियल याच्यामुळे एक तुमचा असा एक दरारा होता, एक तुमच्याबद्दल आदर, त्यामुळे भीती वाटायची लोकांना असं मी म्हणेन. त्याच्यामध्ये मी पण होतो. तर आता मला जेव्हा लोक फोन करतात आपल्या कंपनीतले ज्यांनी आपल्याबरोबर काम केलं, ते सांगतात अरे नाही देशपांडे सर तर आता फोन करून गप्पा मारायला बोलवतात. कसा काय बदल झाला सर आता? नाही, हा बदल असा झाला की कंपनीत आपल्याला एका ठराविक याच्यामध्ये काम करावं लागतं, कारण देर आर सो मेनी चॅलेंजेस. आणि ते करताना इट समथिंग लाईक ए टास्क विच यू हॅव टू गेट कम्प्लिटेड. आणि त्यामुळं एवढी मोठं डिपार्टमेंट, कारण माझ्याकडं परचेस होतं, लॉजिस्टिक होतं, वेंडर डेव्हलपमेंट होतं, स्टोअर्स होती, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट होतं, कस्टमर प्लॅनिंग होतं. सो ऑल दिस वॉज ए बिग चॅलेंज. त्यात वेळ खूप निघून जायचा. त्यामुळे मला गप्पा मारायला वगैरे असा वेळच मिळायचा नाही, कारण इतकं काम होतं ते. रिटायरमेंट झाल्यानंतर काय झालं, आय डोंट से व्हॅक्यूम तयार झाला, कारण आय क्रिएटेड माय ओन वर्ल्ड टू एन्श्युअर दॅट आय युटिलाइज माय टाईम.
मग त्यावेळेला असं वाटायचं की जुने काही लोक ज्या वेळेला फोन करत होते तेव्हा त्यांना मी इन्व्हाइट करायचो बोलायला. सो इट इज नॉट ए ट्रान्सफॉर्मेशन बट आय वुड से गेटिंग क्लोज टू द पीपल, नोन पीपल. बरोबर. त्यावेळी ते शक्य नव्हतं, कामाची जबाबदारी त्यामुळे शक्य नव्हतं. कारण मी सकाळी 7:30ला गेल्यानंतर रात्री 7:30-8 वाजता ही माझी नॉर्मल परत यायची वेळ होती. बरोबर, करेक्ट. मला थोडं मी जेव्हा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम केलेल्या सिनियर लोकांशी बोलतो, ज्यांनी 70s, 80s, 90sमध्ये काम केले, आणि मी पण बॉशमध्ये असताना हे बघितलं, युनियन किंवा IR इश्यूज हँडल करणे हा माझा स्वतःचाही फार आवडता विषय आहे, जरी तो कधी फारसा फेस करायला लागला नाही तरी पण टूल रूम्स एवढं क्रिटिकल, सुपर क्रिटिकल डिपार्टमेंट होतं, त्याच्यावर प्रोडक्शन अवलंबून होतं, आणि तेव्हा कितीतरी गोष्टी गाजायच्या, आणि तो काळच तसा होता की युनियन खूप स्ट्रॉंग असायचे आणि फार इश्यूज व्हायचे. पण टूल रूममध्ये कधीही असं झालं नाही, परिस्थिती कायमच आटोक्यात असायची, आणि युनियन म्हणजे वर्कमेन, ऑपरेटर्स अतिशय फोकसनी काम करायचे, आणि खूप क्रिटिकल जॉब्स होते. म्हणजे त्याच्यातली व्हरायटीसुद्धा एवढी प्रचंड होती की जिथं आपण असं म्हणू की टाईम एस्टिमेशनलासुद्धा लोकांना ॲग्री करायला लावणं इन इटसेल्फ वॉज अ बिग टास्क. तर ते सगळं करत असताना तुम्हाला हे कसं सहज साध्य झालं की युनियनचा इश्यू कधी तिकडे झाला आहे, असं कधी झालं? मी तुमच्याबरोबर थेट काम केलं 2-2.5 वर्ष, पण असं कधीच झालं नाही. म्हणजे तुम्हाला हे कसं काय त्यांचा कॉन्फिडन्स जिंकायचं जमलं युनियनचा? मी एक बघितलं की कोणताही ऑपरेटर युनियनकडे का जातो. मी रूट कॉज त्याचं फाइंड आउट केलं की त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तो सॉल्व्ह होत नाही, म्हणून तो युनियनकडनं प्रेशर टाकायचा प्रयत्न करतो. मी सगळ्या ऑपरेटरना एकच सांगितलं, म्हटलं हे बघा मी डिपार्टमेंट चालवतो आहे, तुमचा प्रॉब्लेम मीच सॉल्व्ह करणार आहे. तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही येऊन मला सांगा, माझ्याकडनं सॉल्व्ह झाला नाही तर मग पुढच्या स्टेप्स घ्या तुम्ही. त्यामुळं युनियनकडं जायचा प्रश्नच नव्हता. मी प्रॉब्लेम माझ्या अंगावर उडवून घेत होतो आणि ते सॉल्व्ह करत होतो. लोकांचा त्यातून कॉन्फिडन्स निर्माण झाला की नाही साहेब चांगले आहेत, आपला काय प्रॉब्लेम असेल तर ते सॉल्व्ह करतात. बरोबर. मग कशाला युनियनकडं जायचं? आणि युनियनवाले मला म्हणायचे अहो तुमच्याकडनं कोणच येत नाही आमच्याकडं. म्हटलं कशाला यायला पाहिजे? तुम्हाला प्रॉब्लेम आणि तुम्ही येऊन मलाच सांगणार म्हटलं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. मग एवढा लांबचा रस्ता कशाला हे करायचा? बरोबर. तुम्ही डायरेक्ट मला सांगा, मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. बरोबर. करेक्ट. खूप छान हे होतं तुमचं हे टेक्निक असं मी म्हणेन. आणि मला मॉर्निंग मिटिंगची आठवण झाली आपली. तुम्ही तुमच्या केबिनमधून निघायचा आणि तिकडे मिटिंगला आपण सगळे भेटायचो. मी प्रिपरेशन करून यायचो रिपोर्ट, तुम्हाला इनपुट द्यायचो मीटिंगमध्ये. तुम्ही जेव्हा असं त्या गँगवेतनं चालत जायचा आणि असं बघत जायचा, तुमच्या कटाक्षानं लोक तर गार व्हायचेच, पण मी बघितलं की तुम्हाला सगळी सिच्युएशन माहीत असायची. कुठला जॉब एवढं म्हणजे डिस्क्रीट मॅन्युफॅक्चरिंगचं क्लासिक एक्झाम्पल होता सेटअप तो. एवढं प्रचंड व्हरायटी मी जसं म्हटलं, पण तुम्हाला सगळे जॉब्स कुठं आलेत, काय चाललं आहे, काय क्रिटिकल होतं, ते किती मूव्ह झालं आहे, सगळं माहीत असायचं. ही तुम्हाला कमांड कशी काय जमायची त्याच्यावर? हे मला कायम आश्चर्य वाटलं या गोष्टीचं, कायमच. मी प्रोसेस प्लॅनिंग करत होतो टूल रूमचं. राईट. प्रोसेस प्लॅनिंग आणि टाईम एस्टिमेशन. माझा बॅकग्राऊंड इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग असल्यामुळं प्रोसेस प्लॅनिंग आय वॉज नोईंग. टाईम एस्टिमेशन म्हणजे मी टाईम स्टडी स्वतः घेतलेले आहेत, त्यामुळं त्याचा अंदाज होता मला. तर कोणताही जॉब मी बेसिकपासून चालू करायचं की एखादा जॉब मिलिंग करायचं आहे तर किती मटेरियल काढावं लागेल, मग डेप्थ ऑफ कट किती पाहिजे, फीड किती असलं पाहिजे, मग त्याला वेळ किती लागेल, ॲप्रोच टूलचा किती असला पाहिजे, टोटल कट कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागेल, अशा पद्धतीनं मी बिल्ड करायचो आणि एस्टिमेट करायचो. तर ते मोस्टली ॲक्युरेट असायचं, मे बी 10-20% हिअर अँड देअर. बरोबर. कारण ते काय फीड किती लावायचं हे आपण ॲझ्युम करतो आणि प्रत्यक्ष काय स्पीडनी किंवा काय स्पीडनी तो ऑपरेटर ऑपरेट करतो, दॅट इज द व्हेरिएबल. बरोबर. त्यामुळे थोडा फरक पडायचा. पण हे केल्यामुळं काय झालं, एक तर ड्रॉइंग रीडिंग, नंतर त्याचं प्रोसेस प्लॅनिंग हे लक्षात असल्यामुळं कुठल्याही मशीनवर कुठला जॉब चालला आहे तर ते काय ऑपरेशन असलं पाहिजे आणि याला किती वेळ लागायला पाहिजे हे मला पक्कं माहिती असायचं. बरोबर. त्यामुळं मी ज्या वेळेला गँगवेमधून चालायचो, मशीनवर कुठला जॉब चालू आहे ते कळलं की मला समजायचं की हा जॉब आता. करेक्ट. आणि त्या गेंबा मीटिंगमध्ये सकाळची घ्यायचो
बरोबर. त्याच्यामध्ये त्याचा उद्देश असा होता की प्रत्येकाला रोजच्या ज्या टास्क दिलेल्या होत्या त्या त्यानं कंप्लीट केल्या का नाही याचा आढावा घ्यायचा, आणि केला नाही तर का केला नाही, कुठले प्रॉब्लेम आले, बरोबर. आणि असे प्रॉब्लेम सॉल्व कसे करायचे, आणि मग आजची जी टास्क आहे ती कंप्लीट कशी करायची, बरोबर. अशी जबाबदारी मी लोकांच्यावर देत गेलो. राईट. सो इट इज वन वे ऑफ ओनिंग द रिस्पॉन्सिबिलिटी. ही जी टेक्निक आहे ही लोकांच्यात मी बिंबवत गेलो. बरोबर. त्यामुळे लोक स्वतःहून मग ते, कारण केलं नाही तर विचारलं जातं, हे ज्या वेळेला लोकांना कळालं, राईट. आणि इथे हँकी पँकी चालत नाही काही थातूर उत्तर देऊन. करेक्ट. करेक्ट. त्यामुळे लोक व्यवस्थित तुमच्याबरोबर मशीनवर जायची वेळ यायची, अशी परिस्थिती होती की जाऊन बघितलं काय लगेच. तुमचं जे एस्टिमेशनचं आणि प्रोसेस प्लॅनिंगचं जे काम होतं ते बॉशमधलं, आपलं प्लॅन्टमधलं वन ऑफ द बेंचमार्क काम असं दशकानुदशकं गणलं गेलं. त्याच्याकडे मी परत येणारच आहे, तुम्ही मेन्शन केलं म्हणून मी आत्ता हे फक्त सांगून ठेवतो. ओके. तुमचं आणखीन एक खूप मला वैशिष्ट्य दिसलं की ती जी वर्ष होती मी जी बघितली, म्हणजे 96 ते 2005 ही कमालीची प्रेशरची वर्ष होती. फॅक्टरीचं प्रोडक्शन ट्रिमेंडस असायचं, नवीन नवीन रेकॉर्ड प्रस्थापित झाले, IRचे इश्यूज होते. टूलरूममधनं आलं तर पुढं सगळं प्रोडक्शनकडे जाणार, कटिंग टूल्स आले, जिग्स, पिक्चर्स, गेजेस आले, तर सिनियर मॅनेजमेंटच्या मीटिंग्स चालायच्या, जर्मन मॅनेजमेंट होती. काय प्रेशर असेल सगळ्यांना याची कल्पना करू शकतो, पण तुम्ही ते प्रेशर कधीसुद्धा आम्हा लोकांना कधी खाली जाणवू दिलं नाही. हे तुम्हाला कसं करायला जमलं? म्हणजे प्रेशर खूप होतं, हे नक्की खूप होतं. नाही, माझ्याकडे कुठल्याही बेस ज्या वेळेला मॅनेजमेंट मिटिंगमध्ये कुठले प्रॉब्लेम जे ऐकायचो मी, तर त्याच्यावर सोल्युशन काढायला लागायचं बेसिकली. बरोबर. मग ते सोल्युशन काढायचं म्हणजे यासाठी योग्य व्यक्ती कोण, हे कोण हँडल करू शकतं, कुठला ऑपरेटर हे काम करू शकतो, हे मला माहिती असायचं. मग त्यातून मी त्या लोकांना गाईड करायचो की असं असं करा आणि या अमुक वेळात कंप्लीट करून द्या म्हणून, आणि त्याप्रमाणे मी कमिटमेंट द्यायचं, आणि लोकांना केलेल्या कमिटमेंट पाळण्यासाठी मी भयंकर प्रेशर टाकायचो. मी म्हटलं तू तुझ्या तोंडाने सांगितलेलं आहे, हा शब्द पाळणं हे तुझं कर्तव्य आहे म्हटलं. बरोबर. करेक्ट. तर याप्रमाणे काम झालं पाहिजे, त्यासाठी तुला जे काय करायचं आहे ते सगळं कर. बरोबर. ते फ्रीडम तुझ्याकडं आहे, पण मला रिझल्ट पाहिजे अल्टिमेटली. आणि तू ॲक्सेप्ट केलेस ते की काय, हां, म्हणजे तुझी सेल्फ कमिटमेंट आहे ना. बरोबर. सो यू हॅव टू ऑनर इट. ॲब्सोल्युटली. नाहीतर तुझ्यावर विश्वास पटतो ना, तू सांगतोय एक करतोय एक असं. बरोबर. त्यामुळं लोक फोकस राहिले, आणि मग ते प्रॉब्लेम मी लोकांना त्या मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम सांगून काय उपयोग आहे. बेसिकली इट हॅज टू बी ब्रोकन डाऊन इन टू ए प्रॅक्टिकल अप्रोच. करेक्ट. की लोकांनी काय करायला पाहिजे आपल्या Exactly. त्यासाठी एक्झॅक्टली. तो प्रॉब्लेम झाला असं मी ट्रान्सलेट करायचो. त्यामुळे तो आवाज ॲक्टिंग मोर ऑफ ए बफर युअर्स, राईट. की तसं प्रेशर आणलेच नाही, पण मी कमिटमेंट घ्यायचो लोकांच्याकडनं आणि ते काम करून घ्यायचं. आणि तीच कमिटमेंट तुम्ही वरती मॅनेजमेंटला दिलेली असायची, त्यामुळं ती अलाइनमेंट बरोबर राहायची आणि हां, प्रेशर बरोबर. यायचंच नाही खाली. त्यामुळे ते प्रेशर नव्हतंच टीम. हां, म्हणजे उगीच काहीतरी बोलून काहीतरी अपसेट होऊन वगैरे अशा पद्धतीनं कामं नाही कधीच चालत. नाही झालं. बरोबर. म्हणजे काम करता येत नाही म्हणजे. बरोबर आहे. बरोबर. तर मी मगाशी म्हटलं खूप जर्मन लोकांबरोबर तिकडे काम करायची संधी मिळाली तुम्हाला. जर्मन लोकांची जी मॅनेजमेंटची स्टाईल होती, तर त्याच्यात काय वेगळेपणा तुम्हाला जाणवला, किंवा काम करण्याच्या पद्धतीमध्ये, त्यांच्या कल्चरमध्ये असं काय जाणवलं होतं ते इतक्या वर्षाच्या अनुभवामध्ये? जर्मन लोक हे हायली डिसिप्लिन्ड असतात. ओके. तेव्हा यू हॅव टू बी कॉशियस वेन यू गिव्ह एनी कमिटमेंट टू देम. आणि त्यांना ज्या वेळेला दिलेली कमिटमेंट पाळली जाते, अशी ज्या वेळेला वारंवार उदाहरणं त्यांच्या डोळ्यासमोर येतात, तेव्हा त्यांचा विश्वास बसतो की या माणसाला सांगितलेलं काम हे त्यांनी वेळेत ज्याप्रमाणे कमिटमेंट दिली आहे त्याप्रमाणे पूर्ण केलेलं आहे. सो रिझल्ट्स आर इन फ्रंट ऑफ यू. त्यामुळे त्या लोकांचा विश्वास बसत चालला. आणि मला टू द पॉईंट बोलायची सवय होती. त्यामुळं मी इकडं तिकडं काही वेळ घालवायचंच नाही. म्हणजे काय पॉईंट आहे, काय कधी सॉल्व्ह होईल प्रॉब्लेम, कधी तुम्हाला हे होईल, हे मी सांगायचं तिथं तत्परतेनं. त्यामुळं किंवा जर मला माहिती नसेल तर मी सांगायचं की 1-2 तासानंतर तुम्हाला मी सांगतो एक्झॅक्टली कधी हे काम होऊ शकेल याबद्दल. त्यामुळे त्यांचा विश्वास बसत गेला. करेक्ट. करेक्ट. आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते की ज्या वेळेला टूलरूम
शिपमधून येणारं प्रोडक्शन म्हणजे ते पण प्रोडक्शन रिक्वायरमेंट वाढत होती कंटिन्युअस आणि मग टूल सप्लाय कमी असायचा. म्हणजे काही वेळेला तर त्यांनी असे बोर्ड लावले होते की गिव्ह टूल टेक प्रोडक्शन. हो. मग आमच्या पुढं मोठा प्रश्न आला की हे कसं सॉल्व करायचं. तर फर्स्ट टाईम इन द हिस्ट्री ऑफ टूल रूम वी स्टार्टेड थर्ड शिफ्ट. 32 people टेम्पररी पीपल वी रिक्रुटेड आणि त्यांच्याकडनं काम करून घे, कारण त्यांना आधी ट्रेन केलं महिनाभर आणि नंतर मग थर्ड शिफ्टमध्ये टाकलं. तर दॅट वॉज द बिगेस्ट चॅलेंज अँड वी फुलफिल्ड इट. करेक्ट. सो थर्ड शिफ्ट परत सुपरविजन, मग वी हॅव ओव्हरलॅपिंग शिफ्ट फॉर सुपरविजन ऑल्सो. सो पीपल डीड इट हॅपीली बिकॉज इट वॉज बेसिकली फॉर द कंपनीज गोल टू फुलफिल. अशी नाराजी नव्हती काम करा, सगळे एन्जॉय करायचे, कमिटमेंट फॉलो करायचे, सगळे रिस्पेक्ट करायचे कमिटमेंट. बट दिस इट सेल्फ शोज सर की इफ डिव्हिजन लाईक टूल रूम इज वर्किंग थ्रूआउट द डे, म्हणजे ओव्हरलॅपिंग शिफ्ट्समध्ये आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये, तेच दाखवतं की केवढं मोठं महत्त्वाचं ते डिव्हिजन होते आणि त्याचा इम्पॅक्ट फॅक्टरीवरती केवढा होता. 3 शिफ्टमध्ये टूल रूम चालणं ही खूप मोठी गोष्ट आहे. हो, दिस वॉज द फर्स्ट टाईम इन द हिस्ट्री ऑफ मायको. तुम्ही करिअरच्या सुरुवातीला कोल्हापूरमध्ये मला वाटतं गाडगे पाटील गाडगे पाटील इंडस्ट्रीमध्ये आय स्टार्टेड माय करिअर ॲज इंडस्ट्रियल इंजिनियर. करेक्ट. मी रस्त्यावर उभारून स्टॉपवॉच घेऊन उभा राहायचो, हां. रेटिंगची प्रॅक्टिस करायचो. ओके. म्हणजे मी ऑब्झर्व केलेला स्पीड आणि ॲक्च्युअल स्पीड यामध्ये तफावत आहे का. आपण टाईम स्टडी जर तुम्ही बघितली असेल तर त्यात आपण रेटिंग देतो, म्हणजे समोरची व्यक्ती काय स्पीडनी काम करते. बरोबर. वेदर इट इज नॉर्मल स्पीड, हायर स्पीड और लोअर स्पीड. हे कसं ठरवायचं तर ILOची स्टँडर्ड्स आहेत त्याचे, इंटरनॅशनल लेवल ऑर्गनायझेशन. ओके. त्याच्यामध्ये असं नमूद केलं आहे की कोणत्याही माणसाचा नॉर्मल वॉकिंग स्पीड हा 3 miles per hour ओके असला पाहिजे. तर मी एक डिस्टन्स मेजर करून ठेवलं होतं आणि त्याच्यासमोरून चालत जाणारे जे लोक आहेत ते काय स्पीडनी करतात हे माझं स्वतःचं जजमेंट, आणि मग ते किती वेळात ते डिस्टन्स पूर्ण करतात ते स्टॉपवॉचवर काढायचं. मग मी माझा फॅक्टर लावून ते ॲक्च्युअल टाईम किती असायला पाहिजे ते काढायचं आणि प्रत्यक्ष किती आला आहे, मग हा माणूस जो आहे तो या स्पीडनी चालला आहे अशी कंपॅरिझन व्हायची. सो माझं रेटिंग कधीच जास्त नव्हतं. 100 असेल तर माझं 90-95च्या दरम्यान असायचं माझं रेटिंग. तर अशी प्रॅक्टिस केल्यामुळं आणि टाईम स्टडी मी स्वतः घेतल्यामुळं मला जाणीव होती की कोणती ऑपरेशन कशी करावी लागतात आणि ऑपरेटर्सचा वेळ कुठं जातो, आपण एस्टिमेट करतो आणि प्रत्यक्ष ह्याच्यामध्ये काय तफावत असू शकते. करेक्ट. या ज्या गोष्टी आहेत याची जाणीव झाल्यामुळं आणि ते 3 वर्ष मी प्रोसेस प्लॅनिंगच करत होतो. बरोबर. त्याच्यामुळे ते लक्षात आलं की कसा एखादा जॉब होतो प्रत्यक्ष. आपण एस्टिमेट काय करतो, आपण प्रोसेस काय ठरवतो आणि ॲक्च्युअल कसा केला जातो. बरोबर. तर यातले गॅप्स लक्षात आल्यानंतर माझं प्रोसेस प्लॅनिंग जास्त परफेक्ट व्हायला लागलं. इवन टाईम एस्टिमेशनसुद्धा जास्त परफेक्ट व्हायला लागलं. सो दॅट इज हाऊ आय इनकल्केटेड द हॅबिट ऑफ डुईंग प्रोसेस. इट हेल्प यू एक्सटेन्सिव्हली इन टूल रूम वेल एस्टॅब्लिश. तुम्ही टूल रूम तर सुरुवातीपासूनच केले पूर्ण एस्टॅब्लिश. करेक्ट. मला 70-80च्या दशकाचं नवल वाटतं सर की म्हणजे तुमच्या टेक्निकल तुमची जी आवड आहे त्याच्याकडे मी येणारच आहे. पण मगाशी मी जे म्हटलं की जे म्हणजे CAD नव्हतं, ERP, गुगल, AIचा तर काही संबंधच नाही. पण त्या काळात जेव्हा कॉम्प्युटर्स नव्हते तेव्हा तुम्ही जे हँड रिटन जे एस्टिमेशनच्या शीट्स होत्या, एस्टिमेशन हे डायरेक्टली इट इज कनेक्टेड विथ द ऑपरेटर्स सॅलरी, पैसा आहे त्याच्यावरती सगळं. तर ते हँड रिटन तुमचे जे एस्टिमेशन शीट्स कार्ड्स होत्या त्या खूप वर्ष पुढं आम्ही रेफर केल्या. तर ड्रॉवरमध्ये लावण्या शेकडो होत्या आणि सगळ्या जॉबचा, आणि तो बेंचमार्क धरला जायचा. जेव्हा कधी असा इश्यू होतो असं वाटायचं एस्टिमेशनचा, तर एस्टिमेटर तिकडं ऑपरेटरना सांगायचे की ते साहेबांनी लिहून ठेवलेलं स्टँडर्ड आहे, तुला जायचं का त्यांच्याकडे बोलायला. असं ती चर्चा त्या लेवलपर्यंत जायची आणि ते प्रॉब्लेम तुमच्यापर्यंत न येता सॉल्व्ह व्हायचे. अतिशय सुंदर अक्षरामध्ये तुमचं हँड रायटिंग इतकं छान आहे, तुम्ही जी सगळी कार्ड्स लिहिली होती. मला काय मग म्हणजे
आश्चर्य वाटतं या गोष्टी की तुम्ही लोकांनी जेव्हा काहीच नव्हतं कॉम्प्युटर्सचं त्या काळामध्ये हे जे काम केलं मॅन्युअल एवढं आणि ज्या प्रकारे तुम्ही सिस्टीम्स त्या एस्टॅब्लिश केल्या की ज्यानंतर कॉम्प्युटरायझेशनच्या थ्रू आल्या त्याचा सगळा बेस तुम्ही तो एस्टॅब्लिश केला असं म्हणेन मी. मला तुम्हाला थोडंसं पाठीमागं न्यायचं जेव्हा 90sमध्ये वगैरे अजून ERP नव्हतं म्हणजे नंतर ERP आलं पुन्हा SAP आलं वगैरे नंतर झाल्या गोष्टी तेव्हा तुमची डिव्हिजन अशी होती टूल रूम जिथं अगदी फॉक्सप्रो वापरून तुम्ही ERP खास डिव्हिजनसाठी करून घेतलं होतं आणि तुम्हाला मी जेवढं बघितलं आहे असे खूप कमी सिनियर लोक मी बघितलेत सर की जे टेक्नॉलॉजीमध्ये एवढं बिलीव्ह करतात आणि काय चाललं आहे तुम्ही आजही मला खात्री आहे आय थिंक यू आर नाव 77 रनिंग आजही मला खात्री आहे की तुम्ही टेक्नॉलॉजीच्या डेव्हलपमेंट ज्या चालल्यात बाहेर यू आर स्टील कनेक्टेड विथ दोज डेव्हलपमेंट मला पूर्ण खात्री आहे. तर तेव्हा तर होताच होता ऑफकोर्स. तर त्यावेळी ज्या डेव्हलपमेंट व्हायच्या तर 40-1 वर्षाच्या डेव्हलपमेंटशी कनेक्टेड राहणे आणि हे तर तुमच्यासारख्या सिनियर माणसाकडनं मला जाणून घ्यायला आवडेल की गेल्या 40 वर्षांमध्ये असा कुठला टेक्नॉलॉजीचा बदल तुम्हाला आश्चर्यकारक वाटला किंवा मेजर इम्पॅक्टफुल वाटला तुमच्या ह्या प्रवासामध्ये? 70 ते 80च्या रादर 90पर्यंत आय वुड से सगळे ह्युमन स्किलला खूप इम्पॉर्टन्स होतं आणि त्यामुळं ज्यावेळेला एखाद्या माणसाच्या हातात स्किल असतं त्यावेळेला त्याचा इगो पण वाढत जातो आणि त्यामुळं ते त्यावेळेला युनियन स्ट्रॉंग असायची कारण ऑपरेटरच्या हातात सगळा असायचं ना खेळ. बरोबर. त्यानं केलं तर सगळं आउटपुट मिळणार नाही तर नाही मिळणार. हो. तर तो इगो हर्ट न देता त्यांच्याकडनं कसं काम करून घ्यायचं हा त्यावेळेचा स्किल सेट होता. बरोबर आहे. नंतर काय झालं की हळूहळू प्रोसेसमध्ये ॲटोमायझेशन जसं व्हायला लागलं म्हणजे CNC मशीन्स आली आणि सो द स्किल वॉज टेकन आउट फ्रॉम द ऑपरेटर अँड इट वॉज बिल्ट इन द मशीन. मग ऑपरेटरनं काय प्रोग्राम केल्यानंतर फक्त बटन ऑपरेट करायची. बरोबर. जॉब लोड करायचा. बरोबर. प्रोसेस कंप्लीट व्हायची. जॉब बाहेर पडायचा तो ट्रेमध्ये ठेवायचा. तेव्हा त्याचं स्किल त्या मशीननी घेतलं. हा मेजर चेंज झाला. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि तो झाल्यामुळं ऑपरेटरला असुरक्षितता निर्माण झाली की माझा जॉब आता म्हणजे माझ्या स्किलचा काय तसा उपयोग राहिलेला नाही असं. बरोबर. तर मी त्यांना समजावून सांगायचं हे जरी असलं तरी ही नवीन टेक्नॉलॉजी तुम्ही आत्मसात करणं का जरुरीचं आहे कारण याच्या पुढचा काळ हा असंच आहे. तेव्हा तुम्ही म्हणाल मी हातानं करतो वगैरे असं अलाव करणार नाही कोण तुम्हाला. तेव्हा नवीन टेक्निक तुम्ही समजून घ्या. त्या लोकांना ट्रेन केलं गेलं पूर्ण प्रोसेससाठी ती CNC मशीन कशी ऑपरेट करायची काय करायची. मी त्या स्किलसेट असलेले इंजिनियर्स पण रिक्रूट केले होते त्यावेळेला. राईट. ते स्वतः प्रोग्राम करायचे त्या ऑपरेटरला समजावून सांगायचे की कसं होतं आणि ज्या वेळेला ऑपरेटरला कळालं की त्याच्या इन्सेंटिव्हवर काय परिणाम होत नाही कारण त्याचं दॅट इज हिज अर्निंग. बरोबर. स्किल सेट म्हणजे काय असतं हाताने त्याने हे सांगितलं की मला एवढा वेळ लागला तर ते चॅलेंज कसं करणार तुम्ही. आता हे मशीनमुळं असल्यामुळे इट इज डिफाईन सायकल. करेक्ट. त्याचा टाईम पण ठरलेला असतो. करेक्ट. पण त्याचं अर्निंग ज्या वेळेला प्रोटेक्ट झालं की त्याचं अर्निंग कमी होत नाही हे त्याला कळालं. हां हां. त्यावेळेला ते आनंदाने करायला लागली ते जॉब म्हणजे त्या नवीन टेक्नॉलॉजीचे. करेक्ट. करेक्ट. आणि मग नंतर मागणी व्हायला लागली उलट की इकडं CNC मशीन का नाही आणत तुम्ही वगैरे वगैरे कारण त्यांना एक लक्षात आलं की त्यांचे श्रम पण कमी होतात. एक्झॅक्टली. श्रम कमी होत असल्यामुळं आणि पैसे तेवढेच मिळतात. करेक्ट. सो इट वॉज ए विन विन सिच्युएशन. करेक्ट. बरोबर. त्यामुळे ते सक्सेसफुल झालं आणि हा मोठा फरक होता. बरोबर. मॅन्युफॅक्चरिंग इटसेल्फ खूप मोठा चेंज झाला म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन होतं म्हणजे ह्युमनच्या स्किल्सवरती होतं ते मशीनकडे गेल्यानंतरचा जो ॲक्सेप्टन्स होता हा मोठा चेंज तुम्ही बघितलेला आहे असं मी म्हणेन त्या काळामध्ये. हा नुसता चेंज नाही पण तो आत्मसात करून लोकांच्या गळी उतरवणं चेंज मॅनेजमेंट. चेंज हे मॅनेजमेंट महत्त्वाचं टास्क होती. करेक्ट. करेक्ट. चेंज मॅनेजमेंट आहे. नाहीतर मग ते विरोध करून काही मशीनमध्ये हे करू शकले असते की हे खराब झालं हे झालं ते झालं असं करून. करेक्ट. करेक्ट. पण तसं न करता उलट त्याने ते आत्मसात केलं. सर असा एखादा निर्णय होता का धाडसी की जो सुरुवातीला त्याला विरोध झाला किंवा लोकांनी तसा विश्वास नाही दाखवला तुमच्यावर कुठल्याही स्टेजला तुमच्या करिअरच्या की जो तुमचा निर्णय तुम्ही ठाम राहिला आणि नंतर ओव्हर द पिरियड ऑफ टाईम दॅट डिसिजन वॉज प्रूव्ड राईट असा एखादा निर्णय?
टूलिंगमध्ये बेसिकली टूलिंग रिक्वायरमेंट का वाढवत होते त्याचं रूट कॉज काय तर टूल लाईफ. हां एका टूलमधून किती जॉब्स तुम्ही प्रोसेस करू शकता ह्याच्यावर त्याचं टूल लाईफ ठरतं. मग टूल फेल्युअरचं काय ॲनालिसिस आहे ते मी केलं. टूल फेल का होतं. मग मला असं आढळलं की त्याच्या मायक्रोस्ट्रक्चरमध्ये असलेले सॉफ्ट स्पॉट जे आहेत दॅट बिकम द विकेस्ट पॉईंट अँड देअर द टूल फेल्स. मग त्याच्यावर काय टेक्नॉलॉजिकल सोल्युशन आहे का हे मी शोधून काढलं. सो फर्स्ट टाईम वी इंट्रोड्यूस क्रायोजेनिक ट्रीटमेंट ऑफ टूल्स. राईट. हे थोडं टेक्निकल आहे पण त्यात असं आहे की द एंटायर स्ट्रक्चर ऑफ द स्टील हॅविंग सम सॉफ्ट स्पॉट म्हणजे ऑस्टेनेटिक विच गेट्स कन्व्हर्टेड टू मार्टेनसाइट. सो इट बिकम्स युनिफॉर्म हार्ड मटेरियल. राईट. That process takes, of course, a long time because it is treated at -273 degrees. -273 डिग्रीज. तर त्यासाठी स्पेशल चॅम्बर्स असतात. तर ही टेक्नॉलॉजी आम्ही म्हणजे वापरायची ठरवली. ह्याचा बेनिफिट काय कारण मॅनेजमेंटला काय लागतं ह्याच्यासाठी पैसे खर्च करणार ह्याचे रिटर्न्स काय मिळणार. करेक्ट. तर त्यासाठी एक्सटेन्सिव्ह ट्रायल घेतल्या की क्रायोजेनिक केलेलं टूल आणि न केलेलं अशी 2 पॅरलली स्टडी केले त्यांचे लाईफचं. आणि ओव्हरऑल मला असं आढळलं की कमीत कमी 10% इम्प्रूव्हमेंट मॅक्झिमम 200 to 300% इन्क्रीज इन लाईफ. मग सरसकट सगळ्या टूल्सना ते क्रायोजेनिक ट्रीटमेंट करायचा निर्णय घेतला गेला. बरोबर. लोक पहिल्यांदा विश्वासच ठेवायचा नाही की हे काय करतं कारण शेप काय चेंज व्हायचा नाही कलर चेंज व्हायचा नाही काही नाही. तर कसं काय लाईफ वाढतं. ज्यावेळेला त्यांना प्रत्यक्ष दाखवले स्टडीज. बरोबर. आणि त्यासाठी एका इंजिनियरला मी कामाला लावलं होतं फुल टाईम. त्याचं दिवसभर काम हेच की मशीनवर जायचं ही 2 प्रकारची टूल घेऊन ती लावायची कंपॅरेटिव्ह स्टडी करायचा आणि लाईफचा रिपोर्ट काढायचा. करेक्ट. हे असं पूर्ण वर्षभर केलं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या टूलिंगवर. It was not related to only cutting tools. Even holding tools like collets, jigs fixture-मधले wear out positions, bushes वगैरे सगळ्याला हे केलं गेलं. आणि then that was the biggest achievement I would say because the cost reduced almost by 40%. ग्रेट. किती. आणि मला कॉस्टपेक्षा दुसरा हे काय होता टूलिंगची रिक्वायरमेंट तेवढी श्रिंक झाली ना. एक्झॅक्टली. सो वी हॅव टू प्रोड्यूस लेस. लाईफ वाढलं त्याचं त्यामुळे. लाईफ वाढल्यामुळं. बरोबर. सो सिमिलरली वी इंट्रोड्यूस टायटॅनियम नायट्राइड कोटिंग किंवा प्लाझ्मा नायट्राइडिंग. करेक्ट. स्पेसिफिकली फॉर वॉर्म डाईज. बरोबर. कारण वॉर्म डाईज त्या ठराविक कॉम्पोनंट्स काढल्यानंतर त्या वेअर आउट व्हायच्या. राईट. तो वेअर रेजिस्टन्स कसा वाढवायचा त्यासाठी प्लाझ्मा नायट्राइडिंग इंट्रोड्यूस केलं. सो दिस बाय ऑल. मला वाटतं क्रायोजेनिक खूप म्हणजे गाजला होता प्रोजेक्ट. खूप मोठ्या स्केलवर झाला आणि मला वाटतं आनंद शुक्ला तिथं ऑर्गनायझेशनला गवसला आणि नंतर तो खूप करिअरमध्ये पुढे गेला. हां याचं कारण म्हणजे त्याचे फंडामेंटल्स क्लिअर झाले ना कारण त्याला मशीनवर उभा करायचो मी. बरोबर. तो प्रोसेस ऑब्झर्व करायचा आणि संध्याकाळी त्याचा रिव्ह्यू असायचा. करेक्ट. की त्यानं काय ऑब्झर्व केलं. तर मी फक्त लाईफच्या ह्याच्याबद्दल नाही मी त्याला बाकीचे पॅरामीटर्स पण विचारायचे की जॉब कसा होल्ड होतो कसल्या टाईपचा होल्डिंग सिस्टीम आहे तिथं इज इट कॉलेट ऑर ए चक. करेक्ट. मग ती त्याच प्रकारे काय आहे वगैरे वगैरे. तर त्यामुळे त्याचीसुद्धा चौकसबुद्धी वाढत गेली आणि मग त्याला कळालं की हा त्याचा बेस क्रिएट झाला. सो मला आता तुमची जी ट्रान्सफर खूप ज्याची चर्चा झाली कंपनीमध्ये त्याच्याकडे यायचं आहे. सप्लाय चेनमध्ये तुम्ही गेला परचेस आणि मटेरियलचे हेड म्हणून. जरी त्याला परचेस आणि मटेरियलचे हेड म्हटलं तरी मी तसं नाही म्हणणार त्याला. त्याची कॉम्प्लेक्सिटी मी पुढं बोलीनच त्याबद्दल. पण तुमची जी ट्रान्सफर झाली तुम्ही खूप हार्डकोर टेक्निकल एरियामध्ये काम केलं वर्षानुवर्ष आणि तुम्ही ब्रँड होता टूल रूमचे. इतकं टेक्निकल वर्ल्ड तुमच्याशी असोसिएट झालं होतं तिथं. तिथून तुमची ट्रान्सफर टोटल कमर्शियल जे डिव्हिजन आहे त्याचे हेड म्हणून झाली आणि त्या काळात म्हणजे 98-99 वगैरे त्या काळामध्ये
अशा ट्रान्सफर एवढ्या सहज नव्हत्या, कॉमन नव्हत्या, की एका फील्डमधला माणूस दुसऱ्या फील्डमध्ये कंप्लीट गेला. आता ते थोडंसं आली, कंपन्यांनी पॉलिसी म्हणून रोटेशन करायची पॉलिसी आणली वगैरे, ते ठीक आहे, पण तेव्हा हे कॉमन नव्हतं. आणि अशी ट्रान्सफर जी टेक्नॉलॉजीमधून कमर्शियलचे हेड अशी होणं, याची खूप तेव्हा चर्चा झाली. मी तुम्हाला कधी विचारलं नाही, पण मला आज काही प्रश्न विचारायचे. त्यातला हा एक प्रश्न आहे की ही ट्रान्सफर कशी झाली, म्हणजे काय होतं त्याच्या मागचं ऑर्गनायझेशनचं लॉजिक की तुम्हाला अशी ट्रान्सफर दिली त्याच्यामध्ये? याला बेसिक कारण म्हणजे माझा कॉस्टिंगचा बेस. राईट. माझं कॉस्ट एस्टिमेट्स एवढी परफेक्ट असायची. तर आमचा अकाउंट्स मॅनेजर एक दिवस मी मशीनावर रेट कसा कॅल्क्युलेट करायचा याची एक शीट तयार केली होती, की मशीन युटिलायझेशन किती असतं, ऑपरेटर्सला किती द्याल, युटिलायझेशन किती असलं पाहिजे, आणि त्या बेसिसवर मशीनावर रेट, पर आवर रेट कॅल्क्युलेट केला होता. ती शीट त्यानं ज्या वेळेला पाहिली तेव्हा तो म्हणाला, माझा कॉस्ट अकाउंटंटसुद्धा एवढ्या डिटेलमध्ये काम करू शकत नाही. राईट. यू हॅव डन इट. तर त्यांना लक्षात आलं की हा माणूस कॉस्टिंगमध्ये एकदम एक्सपर्ट आहे. आणि परचेसमध्ये काय लागतं बेसिकली, यू शुड नो व्हॉट इज द बेस्ट बाईंग प्राईस. करेक्ट. ते मी एस्टिमेट करायचो बरोबर. कुठलाही पार्ट असलं की. त्यामुळे मला माहिती असायचं की याची बेस्ट बाईंग प्राईस काय असली पाहिजे. सो इट वॉज हेल्पफुल फॉर निगोशिएशन ऑल्सो अँड फिक्सिंग द प्राईस विथ द सप्लायर्स. कारण तुम्हाला कॉस्ट स्ट्रक्चर कळलं होतं की काय विकत घ्यायचं असेल त्याच्या आधी मुळात कॉस्ट काय बनते, मग प्रॉफिट किती घेता येते हे तुम्हाला माहीत होतं. कारण मी हे पण बघायचो की सप्लायरचं नुकसान होणार नाही. बरोबर आहे. यू कॅनॉट प्रेशराईज हिम टू द एक्सटेंट दॅट यू कॅनॉट पुश हिम टू वॉल. व्हेरी ट्रू. He has to also do business and he has to earn. करेक्ट. Like we want to earn. राईट. So तो हे मी त्याचे कॉस्ट आस्पेक्ट सगळे मी कन्सिडर करून मी एस्टिमेट करायचो त्याचं की दिस मस्ट बी द बेस्ट बाईंग प्राईस, म्हणजे आवर ऑफर प्राईस. बरोबर. आणि ते लोकांनी म्हणजे सप्लायर ॲग्री करायचे अल्टिमेटली. करेक्ट. आणि त्यामुळं कंपनीचा खूप फायदा झाला. तर ते मला परचेसमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर हे बाकीचं लॉजिस्टिक्स वगैरे काय इट्स अ मॅटर ऑफ टाईम. पण तरीच सप्लाय चेन म्हटलं तर सप्लाय चेनची कॉम्प्लेक्सिटी लेवल ही ह्यूज आहे. म्हणजे कस्टमर डिमांड असते, सप्लायरचे इश्यूज असतात. म्हणजे इट स्टार्ट फ्रॉम मला वाटतं सप्लायर आणि कस्टमर, प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंगचं इंटरनल प्रेशर असतं, लॉजिस्टिक्स गोष्टी आहेत, ऑन टाईम डिलिव्हरीज आहेत, मटेरियल इन्फॉर्मेशन कॉस्ट ह्याच्यामध्ये फ्लो होत असतात. तुम्हाला चॅलेंजेस तर रोजचे असतात, क्वालिटी, क्वांटिटी, टाईम, ह्याचे सगळे. सिंगल विंडो कम्युनिकेशन बोलायला सोपं असतं, इम्प्लिमेंट करतानाचे चॅलेंजेस तुम्हाला खूप चांगले माहितीच आहेत. त्यातले कंप्लायन्सेस खूप असतात, इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये तर प्रचंड राहतात, ह्या सगळ्या आहेत. आणि मग ह्या सगळ्यामध्ये मला आठवतं तुम्ही मागं मला काही वर्षापूर्वी सांगितलं होतं की चीफ SCO सप्लाय चेनचा ऑफिसर अशी पोझिशन का नको, आपण त्या काळात बोललो होतो. अजूनही ती पोझिशन येत नाही आहे. आता मी माझे प्लेसमेंटच्या बिझनेसमध्ये पण बघतो अशी पोझिशन नाही आहे, पण ही पोझिशन गरज आहे असं मला वाटतं. तर ह्या सगळ्या कॉम्प्लेक्सिटीमध्ये तुमच्या अनुभवातनं सर मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की कंपन्या काय चुका करतात, काय बघायला पाहिजे कंपन्यांनी सप्लाय चेनकडे, कसं बघायला पाहिजे. बेसिक चूक काय होती, सप्लाय चेन मॅनेजमेंट ट्रॅडिशनली हॅज बीन कन्सिडर्ड ॲज अ लॉजिस्टिक पार्ट. लोकांना वाटतं की सप्लाय चेन म्हणजे काय, लॉजिस्टिक, इथनं मटेरियल तिकडं पाठवायचं किंवा तिकडून इकडं घेऊन यायचं, दॅट इज सप्लाय चेन. राईट. असं नाही आहे ते. इट स्टार्ट फ्रॉम सप्लायर. राईट. जिथं बेसिक मटेरियल इनपुट होतं तिथून तो सप्लायर कॉम्पोनंट तयार करतो आणि ते तुम्हाला सप्लाय करतो. त्या कॉम्पोनंटमधून तुम्ही तुमचा प्रॉडक्ट तयार करतात आणि कस्टमरला जातात. बट वी हॅव टू ऑल्सो गो बियॉन्ड इट. कस्टमर अल्टिमेट कन्झ्युमर कोण आहे. राईट. So there the supply chain ends. So suppliers to customer. This entire chain of activities is supply chain. So it is everybody's business. Everybody is getting covered it. Correct. Under it. So लोकांना तो दृष्टिकोन समजावून सांगणं आणि त्यांना तसं इन्व्हॉल्व करून घेणं त्यांच्या कामामध्ये. बरोबर. तर आम्ही तो एक कन्सेप्ट हे केला. एका मशीनवरून दुसऱ्या मशीनवर जातं म्हणजे काय, एका सप्लायरकडनं पुढच्या कस्टमरकडं जातं. करेक्ट. सो नेक्स्ट ऑपरेशन इज युअर कस्टमर. करेक्ट. लाईक दॅट.
सप्लायर कस्टमर अशा रिलेशनशिपमध्ये ते काम होत गेलं. मग त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन वाढलं, त्यामुळं अंडरस्टँडिंग वाढलं. राईट. पूर्वी कसं दोषारोप व्हायचे कसे की मी माझं काम करतो आहे, बाकीचं मला माहिती नाही. हां. असं नसतं. माझं काम पाठीमागं जो सप्लाय देणार आहे त्याच्यावर अवलंबून आहे. मग त्याला काय अडचण आली तर मला ते कळणं आवश्यक आहे, कारण मला माझं आउटपुट रेटेड आउटपुट द्यायचं आहे. करेक्ट. मग मी जाऊन त्याला आउट ऑफ वे जाऊन त्याला मदत करतो कधी कधी, बरोबर. किंवा मी जो सप्लाय देतो दुसऱ्याला. आणि लोकांना एक आत्मविश्वास म्हणण्यापेक्षा लोकांना चॅलेंज म्हणून बघायचा दृष्टिकोन आणला. म्हणजे कसं, मी केलेला पार्ट पुढच्या माणसानं जर रिजेक्ट केलं तर तुला अपमान वाटायला पाहिजे त्याचा. मी केलाच कसा असा पार्ट. करेक्ट. ही जी मानसिक दृष्टिकोनामध्ये जे चेंज आहे तो आणणं हे फार महत्त्वाचं काम आहे. आणि ते ज्या वेळेला तुम्ही करता त्यावेळेला लोक सेल्फ रेस्पॉन्सिबिलिटीनी कामं करतात. करेक्ट. सो यू डोंट हॅव टू डू दॅट हंटर वर्क. अरे करतो का काम, इकडं बसलाय का तिकडं बसलाय, अशा गोष्टीला जास्त महत्त्व येत नाही. त्याला पण रेस लागते. सो दॅट इज ओके. बरोबर. पण तो त्याचं काम करतो का नाही व्यवस्थित. आणि मुख्य म्हणजे क्वालिटी. बॉस हे क्वालिटीसाठी सिम्बॉल आहे म्हणजे जगात. अगदी. ते आम्ही लोकांच्यावर एम्बाईब करत होतो की मी केलेल्या कामात दुसऱ्या कोणी खोट काढता कामा नये. हा या कॉन्फिडन्सने ज्यावेळेला तुम्ही काम करायला लागता किंवा या प्रेरणेने तुम्ही काम करायला लागता त्यावेळेला वेगळ्या प्रकारे काम चालतं. आउटपुट वेगळंच येतं त्याच्यानंतर येणारं. खरं आहे, खरं आहे. तुमच्याशी बोलताना मला गेल्या काही वेळामध्ये असं जाणवतं की चेंज मॅनेजमेंट हा विषय आपण बोलतो आहोत. थेट चेंज मॅनेजमेंट असा शब्द न वापरता ट्रान्सफॉर्मेशन करणे किंवा चेंज मॅनेजमेंट त्यांना तो ॲक्सेप्ट करायला लावणे की जे दिसतं तेवढं सोपं नाही आहे. त्यानंतर जे काम येतं ते वेगळ्याच लेवलला गेलेलं असतं आउटपुट, असं मी म्हणेन. चेंज मॅनेजमेंट किती महत्त्वाचं आहे ह्याच्यात पुन्हा पुन्हा अधोरेखित होत आहे असं मला वाटतं आहे. सर, सप्लायरच्या बाबतीत कंपन्या असं सांगतात की नाही, सप्लायर इज बिझनेस पार्टनर. पण जेव्हा सप्लायरला खरंच बिझनेस पार्टनर म्हणून समजून घ्यायची वेळ येते, त्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत ते त्याच्याबरोबर जाऊन बसून समजून घेणे आणि खरंच त्याचा बिझनेस पार्टनर म्हणून काम करणे त्याच्याबरोबर, हे प्रॅक्टिकली कंपन्यांना जमतंच असं होत नाही. पण तुम्ही खूप सप्लायर्स डेव्हलप केले, खूप मोठे मोठे चॅलेंजिंग कॉम्पोनंट्स तुम्ही त्याच्या सिस्टीममध्ये तुम्ही सप्लायर थ्रू डेव्हलप केले. तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं एखादा लक्षात राहिलेला अनुभव कुठला आहे का की जिथं खरीच बिझनेस पार्टनरशिप झाली आणि कंपनीला त्याच्यातून खूप एक लाँग टर्ममध्ये व्हॅल्यू उभी राहिली त्याच्यामधनं? असं आमच्याकडे एक म्हणजे मी एका कन्सेप्टनी जो साधारण 2002च्या आसपास आणला, मॅनेजमेंटला सांगितला की वी शूड मेक दिस फॅक्टरी चीपलेस. ओके. चीप प्रोड्युसिंग ऑपरेशन्स वी शूड गिव्ह इट आउट. आवर कोअर स्ट्रेंथ काय आहे? हार्डनिंग आणि पुढची, कारण ही ट्रीटमेंट इज अ क्रिटिकल पार्ट ऑफ आवर कॉम्पोनंट. करेक्ट. ते बाहेर नाही करू शकत, कारण त्यात इतके कंट्रोल्स मायन्यूट आहेत की ते ऑपरेशन आपल्याला स्वतःला, आणि त्याची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट कोणाला परवडणारच नाही आहे. बरोबर. डेडिकेटेड इन्व्हेस्टमेंट. तर ही ट्रीटमेंट आणि फर्दर ऑपरेशन दॅट इज आवर कोअर स्ट्रेंथ. चीप प्रोड्युसिंग ऑपरेशन्स जे आहेत इनिशियली, दॅट इज नॉट आवर कोअर स्ट्रेंथ. सो वाय वेस्ट टाईम अँड स्पेस, इन्व्हेस्टमेंट, मनी ऑन दॅट. मॅनेजमेंटला ते अंशतः पटलं आणि त्या दृष्टीनं आम्ही मग वाटचाल चालू केली. मग ते कॉम्पोनंट एस्टॅब्लिश करताना काही क्रिटिकल ऑपरेशन होती, इव्हन सॉफ्ट स्टेजमध्ये सुद्धा. बरोबर. फॉर एक्झाम्पल, ऑइल कॅनल होल इन नॉझल होल्डर. बरोबर. 1.8 मिलीमीटर डायमीटर, लेंथ मोर दॅन 100 मिलीमीटर्स. बरोबर. सो त्याला वूड पेकिंग सायकल वापरायला लागेल. आम्ही SPM वापरायचो. हे ज्या वेळेला आउटसोर्स करायचं ठरलं तेव्हा आम्ही टेक्निकली केपेबलच सप्लायर शोधून काढला आणि मग त्यालाही सांगितलं हे कसं करायचं. तर ते म्हणाले आमच्याकडं मशीन नाही असं. मग ते मशीन बिल्ड करण्यासाठी आम्ही त्याला मदत केली. हां हां.
हे मशीन कशा प्रकारचं असलं पाहिजे, त्याला कूलंट काय प्रेशरने आलं पाहिजे, ऑइल काय प्रेशरने आलं पाहिजे, वूड पेकिंग सायकल कशी हे करायची, हे सगळं करून त्याच्याकडनं बिल्ड करून घेतलं. याचा ॲडव्हान्टेज एवढाच झाला की आम्ही जे एस्टॅब्लिश कंपनीकडनं मशीन आणलं होतं त्याची किंमत समजा 1 कोटी होती, पण तेच मशीन आम्ही सप्लायरकडे 40 लाखात बिल्ड केलं आणि त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आला कॉस्टवर. कॅपिटल कॉस्ट कमी झाल्यामुळं त्यामुळं आम्हाला त्याचा ॲडव्हान्टेज मिळाला. अशा पद्धतीनं आम्ही कामं करत गेलो. की नुसतं एस्टॅब्लिश करणं, नुसतं सांगणं सप्लायरलाही नसतं, पण त्याला इनपुट्स पण द्यावे लागतात. काही ऑपरेशन क्रिटिकल असतात. तो आम्हाला अनुभव आहे त्याचा, पण त्याला काय अनुभव, त्याच्या दृष्टीने नवीन आहे हे सगळं. बरोबर. मग त्याचे बारकावे समजावून सांगणे, हे अशा प्रकारे करायला पाहिजे हे सांगणे, या गोष्टीची देवाणघेवाण झाल्याशिवाय होत नाही सप्लायर एस्टॅब्लिश. बरोबर. आणि आपल्या प्लॅन्टमध्ये, मायक्रोबॉश प्लॅन्टमध्ये स्पेशल पर्पज मशीन्सच मॅक्झिमम होती. हो. म्हणजे नंबर मला सांगताना माहीत नाही मला, पण 100 ऑफ 1000+ मशीन्स असतील समजा, पण मला असं वाटतं 90% जास्त SPMच असते, स्पेशल पर्पज विच आर मॅन्युफॅक्चर्ड फॉर द ऑपरेशन असे होते, कस्टमाइज्ड. तर सप्लायर डेव्हलपमेंट हे सोपं नाही राहत त्या केसमध्ये. हो. की त्याच्यासाठी त्याला स्पेशल प्रोसेस आहे, त्याला ते गाईड करणं, त्याच्याकडून ते करून घेणं आणि त्याच्याकडून ते कन्सिस्टंटली पुन्हा एस्टॅब्लिश करून घेत राहणं, हे सोपं नाही आहे. म्हणजे आणि असे तुम्ही माइलस्टोन बरेच एस्टॅब्लिश केले सर त्या काळामध्ये. येस. एक एक्झाम्पल सांगतो. इमटेक्स एक्झिबिशन असायचं दर 4 वर्षांनी काहीतरी. तर पूर्वी इमटेक्सला सगळे इंजिनियर जायचे, एक बस केली जायची, सकाळी जायची, पोचायचं तिथं 9-10 वाजेपर्यंत, दिवसभर बघायचं ते प्रदर्शन, संध्याकाळी परत यायचं. मशीन टूल्स म्हणजे मशीन्स असतात तिथं डायरेक्ट. इमटेक्समध्ये हे मशीन टूल एक्झिबिशन. बरोबर. आणि त्यामध्ये देश विदेशातले सगळ्या प्रकारचे मशीन्स तिथं एक्झिबिट केलेले असतात. तर पहिल्या व्हिजिटनंतर माझ्या लक्षात आलं की हे सकाळी 10 वाजता जाऊन संध्याकाळी 5 वाजता बाहेर येण्यासारखं प्रदर्शन नाही आहे. बरोबर. कारण 5-6 हॉल असतात, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आहे. तर यू हॅव टू स्पेंड टाईम टू अंडरस्टँड व्हॉट इट इज. आणि याचा उपयोग मी इम्पोर्ट सबस्टिट्यूशन करण्यासाठी अतिशय उत्तम रीतीने केला. की आपल्याला अशा प्रकारचं जो हे इम्पोर्ट करावं लागतं, तर हे अशा प्रकारचं मशीन्स किंवा इक्विपमेंट किंवा अशा प्रकारचा सप्लायर आपल्याला मिळू शकतो का. बरोबर. मी, तुला आश्चर्य वाटेल, 1 आठवडा घालवायचो तिथं. मिनिमम 5 to 6 वर्किंग डेज आय यूज टू व्हिजिट दिस. म्हणजे बाकीचे लोक 1 दिवसात परत यायचे, तुम्ही कंटिन्यू करा. हां. तर ते मॅनेजमेंटकडनं मला हे परवानगी नाही मिळायची. 5-6 दिवस तुम्ही कसे काय एक्झिबिशनला. मी माझी पर्सनल रजा घेऊन जायचो आणि मी खूप इम्पोर्ट सबस्टिट्यूशनच्या सोल्युशन्स त्यातून शोधून काढले. बरोबर. आणि एस्टॅब्लिश केले. म्हणजे नुसते शोधून काढले नाही, एस्टॅब्लिश केले. ते इम्पोर्ट बंद झालं. आम्हाला इथं लोकल सप्लायरकडनं ते कॉस्ट इफेक्टिव्ह वे मिळायला लागलं. तर हे जे आहे ना, की तुमची चौकस बुद्धी असली पाहिजे, कुठं सोल्युशन फाइंड करायचं. कारण एक विचार करा, तुम्हाला जर तुमच्या कॉम्पोनंटसाठी किंवा तुमच्या ह्याच्यासाठी बाहेर सप्लायर शोधायचं आहे, तर कुठं शोधणार तुम्ही पुण्याला जाल, मुंबईला जाल, म्हणजे प्रत्येक शहरात जाऊन तुम्हाला स्काउटिंग करावं लागेल की कुठं तुम्हाला शोधा. त्याला खूप वेळ लागेल आणि खर्चिक काम आहे ते. तर हे एक्झिबिशन जरी 4 वर्षातनं एकदा होतं, पण तुम्हाला जगातली सगळी मशीन, सगळ्या प्रकारची मशीन, सगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी तिथे एक्झिबिट केलेल्या असतात. सो दॅट इज अ बेस्ट ऑपॉर्च्युनिटी टू फाइंड आउट अ सोल्युशन टू युअर ओन प्रॉब्लेम्स. अशा रीतीने मी त्याचा उपयोग करून घ्यायचा. जे इंजिनियर्स, खास करून मेकॅनिकल इंजिनियर्स हा इंटरव्ह्यू बघतायत, त्यांना खूप याच्यातनं चांगले इन्साईट्स मिळतात, मला खात्री आहे सर. नक्कीच. पुढच्या प्रश्नाकडे येतो. सर, मला तुम्हाला एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न विचारायचा आहे, पण त्याच्या आधी मला, कदाचित तुम्ही तो एपिसोड बघितलाही असेल, मी आपले भारताचे फॉर्मर कॅप्टन क्रिकेटचे दिलीप वेंगसरकर यांचा इंटरव्ह्यू घेतला आहे. दिलीप वेंगसरकरांची एक खासियत आहे, त्यांनी खूप यंगस्टर्सना अतिशय यंग एजमध्ये म्हणजे ब्रेक दिले नाहीत, त्यांचं टॅलेंट आयडेंटिफाय केलं खूप लवकर. म्हणजे अगदी तेंडुलकरपासून असेल, विराट कोहली, धोनी, असं बरंच. तर त्यांना मी इंटरव्ह्यूमध्ये हा प्रश्न विचारला होता. तोच प्रश्न मला तुम्हालाही विचारायचा आहे की तुमच्यामध्ये असं काहीतरी एक
काय म्हणूया आपण त्याला, कसब आहे की ज्याच्यातून तुम्हाला यंग लोकांना त्यांच्यामध्ये काय पोटेन्शियल आहे हे यंग लोकांमधलं यंग पोटेन्शियल तुम्हाला खूप लवकर समजतं. आणि असं तुम्ही कितीतरी जणांना आयडेंटिफाय केलं. तुम्ही त्याच्याबद्दल सगळ्या कंपनीमध्ये खूप प्रसिद्ध होता की त्यांना यंग एजमध्ये आयडेंटिफाय केलं आणि ते लोक पुढे करिअरमध्ये खूप मोठे झाले. तर आयडेंटिफायच केलं त्यांना योग्य वेळी योग्य संधी पण दिली. तर तुम्हाला हे गुण कसे काय बरं ओळखता येतात? यंग असताना तुम्ही हे कसे काय ओळखलं ह्या लोकांना? माझी इंटरव्ह्यू म्हणजे हे टॅलेंट सर्चच्या ह्याच्यात टेक्निक होतं. मी पहिल्यांदा त्या कॅन्डिडेटचे फॅमिली बॅकग्राऊंड बघायचो. तो कोणत्या वातावरणात वाढलेला आहे, कोणत्या परिस्थितीमध्ये शिकलेला आहे, तो त्याचे आईवडील काय करतात, भाऊ बहीण काय करतात, याचा अंदाज आल्यानंतर मी त्यांना काही प्रश्न विचारायचो असे की सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी किती घेतात, ते सेल्फ लर्निंग किती करतात, हाऊ मच टाईम दे स्पेंड फॉर देअर ओन हेल्थ. राईट. हे 3 मेजर पॉईंट्स असायचे माझे. तर हे विचारून मी माहिती करून घ्यायचो आणि मग टेक्निकल प्रश्न किंवा तुमच्या रोजच्या व्यवहाराच्या घटना घडत जातात त्यामध्ये तुम्ही कसे वागता, त्यांच्या रिॲक्शन काय आहेत किंवा ते कसे वागतात हे मी जाणून घ्यायचो. त्याच्यावरून मला कळायचं की हे ओनिंग रिस्पॉन्सिबिलिटी, सेल्फ डिसिप्लिन या गोष्टी त्यांच्यामध्ये आहेत का नाही आहेत. बरोबर. स्वतःच्या लर्निंगसाठी आणि एक चौकस बुद्धी आहे का नाही, बरोबर. आजूबाजूला काय घटना घडतात त्याची जाणीव ठेवतात का नाही. कारण या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात आवश्यक असतात प्रत्येकाच्याच. बरोबर. तर याबाबतीत ते किती जागरूक आहेत आणि त्या दृष्टीनं काय प्रयत्न करतात हे मी जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा. टेक्निकल तर नॉलेज आहेच, म्हणजे बेसिकली तुम्ही बी प्रोडक्शनला आहे किंवा बी मेकॅनिकलला आहे. बरोबर. त्यातले काही जुजबी माझे काही खोचक प्रश्न असायचे त्याच्यावरनं मला कळायचं राईट की टेक्निकली इज ओके, हां. हाऊ इज ही हाऊ विल ही बिहेव इन अ पर्टिक्युलर सिच्युएशन. करेक्ट. What is his reaction? How will he react? Whether he has the required courage to face the problem. करेक्ट. Whether he can solve the problem. करेक्ट. ॲटिट्यूड कशी आहे, ॲप्टिट्यूड कशी आहे, करेक्ट. या गोष्टी माझ्या पद्धतीने मी टेस्ट करायचो. आणि बरोबर. तर मला अभिमान आहे याचा की माझं सिलेक्शन जे होतं, मी जवळजवळ 300च्या वर असे कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये इंजिनियर रिक्रूट केले होते. करेक्ट. रिटेन्शन वॉज 99%. मी सिलेक्शनच्या बाबतीत तुम्हाला एक पर्टिक्युलर केस सांगतो. मी व्हिजिट यायला कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी गेलो होतो. तिथे एक स्टुडंट होता फायनल इयरचा ज्याचा इंटरव्ह्यू होता. पर्सनॅलिटी काय अशी खास नव्हती, कारण उंची 5 फूट 2 इंच एवढीच होती. काळा सावळाचा हुशार होता. तर त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये मी जे प्रश्न विचारले ते थोडक्यात तुम्हाला सांगतो की फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, आईवडील काय करतात. त्यानं सांगितलं शेतकरी आहेत, भाऊ बहीण किती आहेत वगैरे. तो म्हणाला मला भाऊ नाही. तू शिकलास कसा, वडिलांनी तुला इकडं का पाठवलं, मग त्यांची ऐपत आहे का हे फी देण्या इतपत, त्यांनी किती काबाड कष्ट केले हे सगळं जुळवून आणण्यासाठी. तर म्हटलं आता ॲझ्युम कर की तुला आम्ही नोकरी दिली आणि 10,000 रुपये पगार दिला आणि तुझा राहण्याचा खर्च, ते तुझं खोलीचं भाडं, जेवण, यायचा जायचा खर्च वगैरे पर्सनल काय असेल ते सगळं मिळून तुझे 7,000 रुपये खर्च होतात समजा, आणि 3,000 रुपये दर महिन्याला शिल्लक राहतात. हे 3,000 रुपये तू कसे वापरणार, हा माझा त्याला प्रश्न होता. मला हे माहिती करून घ्यायचं होतं की त्याला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव आहे का नाही. बरोबर. त्याच्या आईवडिलांनी जर एवढ्या कष्ट करून त्याला जर शिकवलं आहे तर हाऊ ही लुक्स ॲट इट. एक्झॅक्टली. तो म्हणाला त्या 3,000 मी सगळेच्या सगळे वडिलांना पैसे पाठवेन. म्हटलं दर महिन्याला करशील असं. माझा पुढचा प्रश्न होता का.
तो म्हणाला की त्यांची ऐपत नाही खरं मला शिकवण्याची, पण त्यांनी शिकवलं एवढं हे कर, तर माझं कर्तव्य आहे आता त्यांच्याकडं हे करा बघायचं. त्याला मी सिलेक्ट केला आणि तो सक्सेसफुल झाला. आता तो जनरल मॅनेजर आहे कुठंतरी. एवढी जाणीव त्याला त्या वयात होती असं. हां, तर हे असे माझे सर्चिंग क्वेश्चन असायचे की ज्यातून त्या मुलाची ॲटिट्यूड आणि ॲप्टिट्यूड लक्षात यायची. बरोबर. आणि नवीन ज्या वेळेला ट्रेनी किंवा कोणी यायचे तर मी इमॅजिन करायचो की आपण पहिल्यांदा आलो त्यावेळेला कसं काय होतं, काय अडचणी येऊ शकतात त्यांना. मग त्यांना बसवून मी 1 तासभर समजावून सांगायचं. कारण सगळ्यात पहिली अडचण असते कुठं, खोली मिळवणे, नंतर ट्रान्सपोर्ट, फॅक्टरीत यायचं कसं. फॅक्टरीत आल्यानंतर 8 तास 10 तास तुमचे जातात, पण तिथून बाहेर पडल्यानंतर पुढचं आयुष्य कसं आहे, त्यामध्ये काय अडचणी येऊ शकतात, जेवायचं कुठं रोज, आजारी पडलं तर काय वगैरे वगैरे, अगदी बारीक सारीक गोष्टी असतात या. पण या जर तुम्ही जाणीवपूर्वक म्हणजे माहिती करून घेऊन त्याच्यावर जर त्यांना सोल्युशन दिलं की हे असं केलं तर असं करत जा, असं करत जा, असं दे फील कॉन्फिडंट की कोणतरी आहे आपल्याकडे बघणारा. बरोबर. आणि त्यामुळं कामावर त्यांचा फोकस राहतो. त्यामुळं करेक्ट. नाहीतर लोकांची द्विधा मनस्थिती असते, अरे आज संध्याकाळी काय करायचं, हे असं आहे तसं आहे वगैरे. सो दे वर एबल टू फोकस ऑन दी वर्क वेन दे वर इन द ऑफिस ऑर शॉप फ्लोअर. खूप युनिक आहे हे सर खरं, तुम्ही ज्या प्रकारे त्यांना ट्रीट करायचं आहे, हँडल करायचं आहे. हां, कारण या प्रत्येकाच्या आयुष्यात येणाऱ्या गोष्टी आहेत हे, आणि याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. म्हणजे करायला नको करायला. मी करायचो नाही दुर्लक्ष. तुम्ही त्यांचे HR चा पण भाग होऊन जायचा असं मला वाटतं की त्याला बियॉन्ड कंपनीच्या काही पॉलिसीज किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या पुढं पण जाऊन जी काही मदत आवश्यक आहे त्याला नवीन जॉबमध्ये एस्टॅब्लिश होताना ती पण तुम्ही पूर्ण सपोर्ट करा. तो ओरिएंटेशनचाच भाग होता असं म्हणू शकतो. बरोबर आहे. करेक्ट. मला माझ्याकडे यायचं आहे आता. मी हा प्रश्न तुम्हाला कधीही विचारला नाही, आज विचारतो आहे. तर तुमच्याबरोबर मी जेव्हा काम करतो होतो, मी खरं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आलो, टूल रूममध्ये काम करायला. पण 6 महिन्यामध्येच तुम्ही मला सांगून टाकलं की हे IT फील्ड असं आहे आणि तिकडे करिअर करायचं. तुम्ही नुसतंच सुचवलं नाही, सांगितलं नाही, पण मला तुम्ही बोट धरून चालायलाही शिकवलं. आणि तो काळ असा होता की IT क्षेत्र असं 98-99 साली नुकतंच वरती यायला लागलं होतं. मला पण काही त्याचा गंध नव्हता. त्या काळातली गोष्ट आहे. तर मला तुम्हाला विचारायचं आहे सर की तुम्ही असं काय बघितलं माझ्यामध्ये की तुम्हाला असं वाटलं की हा IT करिअर करू शकतो मॅन्युफॅक्चरिंगपेक्षा, किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये करेलच पण IT हा जाऊ शकतो. कारण तो माझ्यासाठी एवढा मोठा चेंज झाला पुढं आयुष्यभरासाठी. काय वाटलं तुम्हाला की हा, मलाच काही माहीत नव्हतं अशी परिस्थिती होती त्यावेळी. नाही, मी तुझ्याकडे एक म्हणजे काही गुण तुझ्याकडे जे आहेत त्याच्या बेसिसवर मी ठरवलं. एक तर चौकस बुद्धी, हे असंच का, ह्याच्या पुढची अशी स्टेप का, आणि दुसरं म्हणजे लॉजिकल थिंकिंग. ह्या 2 गोष्टी ज्याच्याकडे आहेत ना, तो IT सक्सेसफुल होऊ शकतो. बेसिक ग्रॅज्युएशन कुठलंही असू दे. लॉजिकल थिंकिंग आणि इन्क्विजिटिव्हनेस, दीज आर द 2 थिंग्स इम्पॉर्टंट फॉर एनी IT फेलो. आणि सेकंड, मॅन्युफॅक्चरिंगला मध्ये काम केल्यामुळं तुला ग्राउंड लेवलला कशा प्रकारे काम होतं ते माहिती होतं. सो वेन यू आर सिटिंग इन द ऑफिस यू कुड इमॅजिन एक्झॅक्टली की दिस इज हाऊ इट इज गोइंग टू हॅपन. बरोबर. ते तुला प्रोग्रामिंग करताना उपयोगी पडतं. पण सर त्याचं क्रेडिट पण तुम्हाला आहे. त्याचं कारण सांगतो मी. मला अजून ती संध्याकाळ आठवते. तुम्ही एक दिवशी 6:30 वगैरे मला हाक मारली. आपली ती फोरमन डायरी असायची निळ्या कवरची, ती माझ्याकडे अजूनही असेल कदाचित. त्याच्यात तुम्ही मला डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम माहीत नव्हतं, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम माहीत नव्हतं, आर्किटेक्चर माहीत नव्हतं. तुम्ही मला पूर्ण मॅन्युफॅक्चरिंगच्या अख्ख्या डिव्हिजनचं मला आर्किटेक्चर दाखवलं आणि तुम्ही ते फंक्शनली मला असं एक्सप्लेन केलं की मला त्याचा डेटाबेस कसा काम करतो हे कळायला लागलं. तो 1 तास जो होता तो मी कधीच विसरणं शक्य नाही. इतकं तुम्ही मला ते छान सांगितलं आणि तिथं मला ते थोडं क्लिक व्हायला लागलं की अरे हे तर खूप चांगलं आहे आणि मला आवडतं आहे. त्याचं जे बॅकएंडला जे काही
ॲप्लिकेशन डेव्हलप व्हायला पाहिजे त्याचं फाउंडेशन तुम्ही मला त्या संध्याकाळी एक्सप्लेन केलं होतं. आणि ऑफकोर्स तुमच्या इतक्या नीट हँडरायटिंगमध्ये आणि क्लीन तुम्ही टेबल्स वगैरे काढून दाखवले होते. थँक्यू सो मच फॉर दॅट सर. थँक्यू. मला हेच म्हणायचं की तुम्ही कितीतरी ट्रेनिंगचे किंवा म्हणजे 2 वर्ष झाल्यानंतर मी तुमच्याकडे आलो होतो. मी ट्रेनी नव्हतो तुमच्याकडे आलो तेव्हा. किंवा कितीतरी इंजिनियर्सचे पासून अगदी सिनियर मॅनेजमेंटपर्यंत तुम्ही कितीतरी लोकांना गाईड केलं, त्यांचे मार्गदर्शक झाला, करिअरमध्ये उभे राहिला. मी खरा मेंटर म्हणेन तुम्हाला याच्यामध्ये. तर ही प्रेरणा कुठून आली तुम्हाला हे सगळं असं करताना? आणि तुमच्यासाठी खूप छान सरप्राईज पण इथं मी आणलेला आहे. तर तुम्ही मला सांगा सर, मी तो मेसेज तोपर्यंत ओपन करतो. ही प्रेरणा हे तुम्हाला म्हणजे काय आहे ह्याची, ह्या व्हॅल्यूची सिस्टीम कुठे आहे? माझं बालपण आणि माझं बॅकग्राऊंड जर बघितलं तर मी एका एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेलो आहे. त्यामुळं लोकांशी म्हणजे सगळ्यांशी मिळून मिसळून कसं वागावं लागतं बरोबर, ह्याचं बाळकडू मला तिथं मिळालं. आणि हे पण कळालं की प्रत्येकामध्ये काहीतरी खासियत असते आणि प्रत्येकामध्ये काही नको असे गुण असतात. काही खोडकर असतात, काही तुमची चेष्टा करतात, हे करतात. या सगळ्या वातावरणात वाढल्यामुळं एक लक्षात आलं की माणसाकडं माणूस म्हणून बघायला शिकलं पाहिजे पहिलं. जात धर्म असं कुठलंही मनात येतच नव्हते विचार. हे समोर माणूस आहे, त्याला काही मदत पाहिजे तर आपण ती करू शकतो तर करायला पाहिजे. सिम्पल, इट वॉज सो सिम्पल. अशा पद्धतीत माझं वाढ झाली आणि तसं मी वागत गेलो पुढं पण आयुष्यभर. जडणघडणच तशी झालेली आहे. बरोबर. एक खूप छान सरप्राईज आहे सर तुमच्यासाठी. तुमचे इनडायरेक्ट मटेरियलचे जे हेड होते, तुमचे डेप्युटी त्या एरियाचे VM काळे, त्यांना मी काल संध्याकाळी सहज फोन केला. त्यांना माहिती आहे तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहे ते. आज घेणार आहे माहीत नाही. त्यांना म्हटलं सरांच्याबद्दल काय आहे मला थोडंसं सांगाल का? त्याला एवढा आनंद झाला. माझा फोन गेल्यापासून अक्षरशः 10 मिनिटात त्यांनी मला एक नोट लिहून पाठवली. ती मला वाचायची इथं. मी वाचतो ती की आठवणी. देशपांडे साहेब एक मनमिळावी व्यक्तिमत्व. साहेब म्हणून त्यांची कधी भीती वाटली नाही. नेहमी कुठल्याही विषयात प्रोफेशनल किंवा पर्सनल गायडन्स करण्यासाठी कायम तयार. फक्त सल्ला हा मागितल्याशिवाय द्यायचा नाही हा विचार. प्रत्येक समस्या पूर्णपणे विभाजित करून मांडणे आणि मग त्यावर छोटे छोटे सोल्युशन्स काढणे आणि नंतर ते संकलित करणे. ओपन डोअर पॉलिसीचे समर्थक. कुणी अडचणीत असला तर त्याला लगेच मदत करतीलच. सर्वच विषयांवर चांगले प्रभुत्व म्हणजे साक्षात कोल्हापूरचे शाहू महाराजच. टेक्निकली एकदम साऊंड. डायरेक्ट संबंध नसताना MEUचे अतिशय चांगले संबंध. बरेच वेळा त्यांनी नाव पण लिहिलं इथं, श्री दगडू पाटील यांना देशपांडे साहेब यांच्याकडे सल्ला घेताना बघितले आहे. MEU म्हणजे युनियन, पण मला वाटतं ते त्यांच्या अनुभवात लिहिलं आहे त्यांनी परचेसमधल्या. त्यांना प्रॉपरली सल्ला देणारे साहेब एक युनियन आणि मॅनेजमेंटमधील एक परफेक्ट दुवाच. मी तोच कित्ता बरेच वेळा जयपूर येथील बॉसमध्ये वापरला होता. खूप चांगले मेंटर आणि अजातशत्रू व्यक्तिमत्व. यंगस्टर्सचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यात एकदम एक्सपर्ट. पीपल मॅनेजमेंट आणि डेव्हलपमेंट हा डाव्या हाताचा खेळ. प्रत्येक गोष्टीत एकदम कॉन्फिडंट. कुठेही घाबरणे नाही. एखादा नाराज झाला तरी त्याला बरोबर समाधानी करण्याची हातोटी. वरील सर्व लोकांशी खूप चांगले संबंध. ज्याच्यामध्ये टॅलेंट आणि स्किल आहे त्याला स्कोप देऊन त्याचा प्रोग्रेस घडवून आणणे हा अतिशय चांगला गुण. म्हणूनच माझ्यासारख्या व्यक्ती इतकी चांगली प्रगती करू शकला आणि बॉस वर्ल्ड बघू शकला. माझे फाउंडेशन व्यंकटरमण साहेबांनी ग्रूम केलं तर देशपांडे साहेबांनी त्याची इमारत तयार केली असं मी म्हणेन. नेहमी पाठीशी उभे राहणारे साहेब म्हणून त्यांची ख्याती आहे. आजही आमचे अतिशय चांगले संबंध आहेत आणि दर महिन्याला आम्ही रेग्युलरली बाकी कलिग्ससोबत भेटत असतो. ते एक छान आणि आदरणीय मित्र आहेत. पुन्हा आमचं काही चॅट झालं त्याच्या उत्तरात त्यांनी लिहिलं की मी त्यांची थोडी स्तुती केली. त्यांनी लिहिलं की देशपांडे साहेब खूप मोठे आहेत, त्यांच्यासाठी हे शब्द मी खरं काहीच लिहिलेले नाही आहेत. ह्या VM काळे सरांच्या तुमच्याबद्दल भावना आहेत सर, एवढ्या सिनियर माणसाच्या. तो तुमच्या एका डिव्हिजनमधल्या सब डिव्हिजनचे हेड होते. गानूंनी पण मला अशाच प्रकारचा एक व्हिडिओ करून पाठवला आहे, तेही सरप्राईज आहे, पण तो आता मी वेळेच्या अभावी घेतला नाही. तर माझ्याही अशाच भावना आहेत. तुम्ही कितीतरी जणांना सर आयुष्यामध्ये उभं केलं आणि त्याची तुम्ही मोद्दात ठेवली नाही कधी. ही मी मोठी गोष्ट बघितली. पुढं जाऊया ग्रूमिंगबद्दल. त्या
काळामध्ये सुद्धा, आणि मी त्याच्यानंतर मी पण बऱ्याच कंपन्यांमध्ये काम केलं, आजसुद्धा तुम्ही माझ्यासाठी बेंचमार्क आहात सर. म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे स्वतःला प्रेझेंट करायचा, कॅरी करायचा ह्या बाबतीत, हे अमेझिंग होतं. तो 30-40 वर्षापूर्वी तुम्हाला जसं बघितलं, मी गेल्या कित्येक वर्षात लोकांना बघतो, पण अजून नो बडी इज इवन क्लोजर टू यू. तुम्हाला हे कळलेलं आहे की ह्या गोष्टी, ही जी मूल्य आहेत, ही कुठेतरी व्यक्तिमत्व घडवण्यात कारणीभूत ठरतात. काय तुमचा विचार काय आहे त्याच्याबद्दल? पोशाख ही अत्यंत स्वभावात कुठल्याही व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा अंग आहे. तुमचा पोशाख व्यवस्थित का असला पाहिजे, तर याचं महत्त्व असं आहे की तुमचा जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे ना, हा त्यामुळं खूप वाढतो. उदाहरणार्थ, तुम्ही ज्या वेळेला दुसऱ्याकडे बघता, एखादा गबाळा तुम्हाला दिसला की काहीतरी कपडे घातलेले आहेत वगैरे असंच, फर्स्ट इम्प्रेशन तुमचं काय होतं? आणि तेच जर तुम्हाला व्यवस्थित पोशाख असलेला ज्या वेळेला तुमच्यासमोर व्यक्ती येते, तेव्हा तुमचं काय मत होतं? दॅट फर्स्ट इम्प्रेशन कॅरीज इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यासाठी तुमचा पूर्ण पोशाख हा व्यवस्थित असला पाहिजे. बुटाला पॉलिश पाहिजे, कपड्याला मॅचिंग तुमच्या पॅन्टला मॅचिंग तुमचा बेल्ट असला पाहिजे, पॅन्टला मॅचिंग तुमचं शर्ट असला पाहिजे, केस व्यवस्थित पाहिजेत, वगैरे वगैरे. तर या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. इवन आय विल गो टू द एक्सटेंट ऑफ यूजिंग द अंडरगार्मेंट, ते सुद्धा उत्कृष्ट क्वालिटीचे असले पाहिजेत. बिकॉज दॅट हेल्प्स यू टू बिल्ड ऑर सपोर्ट्स युअर सेल्फ कॉन्फिडन्स. लोकांच्या समोर ज्यावेळेला तुम्ही वावरता, त्यावेळेला तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स जर चांगला असेल तर तुम्ही बाकीच्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित करता येतात. पण ते जर, आता साधं एक्झाम्पल घ्यायचे, जर समजा तुमची पॅन्ट लूज आहे, तर तुम्ही समोरचा बोलतो आहे त्याच्याकडं निम्मं तुमचा अर्धा वेळ तर पॅन्ट सावरण्यातच जाईल. तर या बारीक सारीक गोष्टी आहेत आणि ह्या प्रत्येकाला कोणी सांगत नाहीत असं, म्हणून मी ते मुद्दाम सांगायचो की हे असं 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 असलं पाहिजे आणि असंच यायचं. 1998 साली दिवाळीच्या आधी 2 दिवस आधी तुम्ही मला एकदा बोलून झापलं होतं, कपडे कसले घालतो विचारलं. त्यानंतर मी जे बदललो ते मला खूप वेळ आठवण येते तुमची, की मी इतका पर्टिक्युलर झालो त्यानंतर राहताना. अजूनही कुठे तुमच्या जवळपास नाही आहे, पण मी खूप सुधारलो त्यानंतर. आणि दुसरं म्हणजे खूप बघणाऱ्यांना पण आश्चर्य वाटेल, आज मला खात्री आहे की मी आज टाय का लावला आहे. तर किंवा लोकांना असं वाटेल की तुमच्याशी बोलतो म्हणून लावला आहे, ते तर आहेच आहे. पण दुसरं कारण म्हणजे हा टाय तुम्ही मला दिलेला होता 98-99 साली. तर माझा पहिला हा टाय तुम्ही मला दिलेला आहे, तर तो मी वापरला आहे. आणि माझ्या अतिशय मोठमोठ्या अवॉर्ड्सना, जसं मला प्रॉमिसिंग इंजिनियर अवॉर्ड मिळालं होतं इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सचं, त्या फंक्शनपासून माझ्या अतिशय सगळ्या महत्त्वाच्या इव्हेंटला मी हाच टाय वापरतो. माझे सगळे फोटो आहेत ते याच टायमध्ये आहेत महत्त्वाच्या इव्हेंटचे, त्यामुळे मी हाच टाय घातला. तर हे तुमच्यासाठी मला सरप्राईज ठेवायचं होतं थोडंसं. माणसाच्या भावना कशा गुंतलेल्या असतात एखाद्या प्रसंगात, याचं हे एक्झाम्पल आहे. अगदी माणसं काही गोष्टी आयुष्यभर विसरत नाहीत, करेक्ट. कारण त्या त्यांच्या उपयोगाच्या असतात. आणि मी तर विसरत नाही खरंच. म्हणजे आणि असं बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतं की त्यांना योग्य मार्गदर्शन जर मिळालं त्यावेळेला तर ते करत राहतात. थोडंसं शेवटाकडे येत असताना मला आता कॅरेक्टर बिल्डिंगबद्दल मी तुम्हाला एक हे सांगतो. कुठल्या व्यक्तीचं कॅरेक्टर कधी घडतं आणि त्यासाठी काय आवश्यक आहे. वयाची 8 ते 18 वर्ष अतिशय महत्त्वाची असतात कोणाच्याही आयुष्यात. तर त्यावेळेला वाचन खूप झालं पाहिजे. आणि वाचन कुठल्या ह्याचं झालं पाहिजे, तर बरेचसे बायोग्राफीज मोठमोठ्या लोकांच्या. मी 7वीत असताना पूर्ण सावरकर वाचून काढला होता. हो, सगळी पुस्तकं मी लायब्ररीतून आणून सावरकरांची वाचली होती त्यावेळेला. मोठमोठ्या लोकांची, म्हणजे इवन हिटलरचं चरित्र मी वाचलेलं होतं. तर यातून काय होतं, मनावर संस्कार होतात आणि कॅरेक्टर बिल्ड करण्यासाठी, कारण तुमच्या डोक्यात काय विचार येऊ शकतो याच्यावर तुमचा कंट्रोल राहतो. मग ते वय आहे त्याचं. ते संवेदनशील जे वय आहे त्यावेळेला जर असे संस्कार झाले, बरोबर,
हे वाचन अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे प्रत्येकासाठी लागू आहे. कुठल्याही देशात असात, कुठल्याही प्रदेशात असात, कोणत्याही फील्डमध्ये असात, हे अत्यंत इम्पॉर्टंट. आणि डाऊन टू अर्थ स्वतः सगळ्या गोष्टी करून बघायच्या, त्याच्यामुळे तुम्हाला जाणीव राहते आणि त्यातले बारकावे पण तुमच्या लक्षात राहतात. कुठलीही गोष्ट सरळ नसते आयुष्यात. कुठलीही गोष्ट घ्या तुम्ही, इट्स ए प्रोसेस. आज तुम्हाला बाजारात जाऊन काही वस्तू आणायच्या आहेत, सो इट्स ए प्रोसेस. यू हॅव टू लिव्ह द हाऊस, गो टू व्हेरियस शॉप्स. तर हा प्लॅनिंग करणारा माणूस कसं करेल की आपला रूट ठरवेल. त्या रूटमध्ये पहिल्यांदा कुठं जायचं, सेकंड स्टॉप कुठं घ्यायचा, थर्ड स्टॉप कुठं घ्यायचा, फोर्थ, म्हणजे ही विल मिनिमाइज द वेस्ट. नाहीतर लोकांचं टू अँड फ्रो असं बरेच वेळेला होतं. आयुष्य नीटनेटकं त्यामुळं बनतं. प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन. मी नेहमी तसं करतो. पहिल्यांदा लिस्ट बनवतो, कुठं जायचं आहे त्याप्रमाणे मी करत असतो आजसुद्धा. हे बारीक सारीक गोष्टी आहेत, पण या इम्पॉर्टंट आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये महत्त्वाचे आहेत. करेक्ट. आणि नुसतं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट नाही, तुझं आयुष्यात कोणाच्याही हॅव यू काउंटेड हाऊ मच युजफुल टाईम यू आर स्पेंडिंग अँड हाऊ मच वेस्ट युअर टाईम इज वेस्टेड. हे ज्या वेळेला तुम्ही बघाल तर काहींच्या बाबतीत तुम्हाला वेगवेगळी दिसते. 10% युजफुल दिसते, 90% वेस्ट पासून वरती जात तुम्ही 60%पर्यंत 70%पर्यंत जाईल युजफुलनेस. तसंच मशीन युटिलायझेशनबद्दल पण आहे. एखादं मशीन ज्या वेळेला घेतो आपण, करेक्ट, ते खरोखर ज्या कामासाठी घेतलेलं आहे त्यासाठी किती युटिलाइज होतं. इट इज कॉल्ड इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ मशीन. ओके. म्हणजे मी समजा टर्निंग मशीन घेतलं. टर्निंग मशीनचं बेसिक काम काय आहे? टर्निंग करणे म्हणजे चिप प्रोड्यूस करणे. बरोबर. तुम्ही स्टॉपवॉच लावून चेक करा, पूर्ण 24 तासात किती वेळ ते मशीन चिप प्रोड्यूस करतं. ओके. जे कोर काम करायचं आहे त्याला, ते ज्या पर्पजसाठी तुम्ही मशीन कशासाठी घेतलं, तिथं ठेवण्यासाठी नाही घेतलेलं. इट हॅज टू प्रोड्यूस. टर्निंग आहे तर टर्निंग करावं त्यांनी. करेक्ट. आणि म्हणजे चिप प्रोड्यूस करायचं. बरोबर. तर तुमचा काय अंदाज आहे किती असतं इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ मशीन? कारण माझं उत्तर तुम्हाला सरप्राईज करेल म्हणून मी विचारतो. मला सांगता येणार नाही सर आता, पण 10-20%. हां, यू आर नियर बाय. हो का? काय किती असतं? अराउंड 15%. ग्रेट. याचंही माझं उत्तर जे नियर बाय आलं याचंही क्रेडिट तुम्हालाच आहे सर. याचं टेक्निकल वर्ष तुमच्यावर काढलं. आपण नॉर्मल याच्यात मशीन चालू आहे म्हणजे बटन ऑन आहे आणि ते चालू आहे, हे युटिलायझेशन बघितलं तर इट विल गो अप टू 60, 70, 80%. बरोबर. पण दॅट इज नॉट द पर्पज. बरोबर. पर्पज इज टू प्रोड्यूस चिप. म्हणजे तुम्ही असं म्हणता की पर्पजचं युटिलायझेशन वाढवा, नॉन पर्पजचं कमी करा, त्याच्यावर आपोआप प्रेशर येऊन वेस्टेज कमी होत जाईल. तेच तुम्ही रिअल लाईफमध्ये पण करा, लोकांच्या बरोबर डील करताल. अगदी बरोबर. पुन्हा एकदा कंपन्यांच्या वर्षांमध्ये चाललं असं मला वाटायला लागलं. सर नाही, पण हे प्रत्येकाच्या आयुष्यात रोजच्या घडणाऱ्या घटनामध्ये पण हे तुम्हाला आढळून येईल. करेक्ट. हाऊ यू कॅन युटिलाइज युअर टाईम इफेक्टिव्हली. करेक्ट. सर, उत्कृष्ट अभियंता, खऱ्या अभियंत्याची ओळख थोडक्यात काय सांगाल तुम्ही आता? पहिलं म्हणजे लर्निंग ॲबिलिटी. कारण त्यानं सतत वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी, वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. तुम्ही काही सर्वज्ञ नसता. बरोबर. तेव्हा तुमचं वाचन असलं पाहिजे, तुमची चौकस बुद्धी असली पाहिजे आणि तुम्ही त्या गोष्टी नेहमी शिकल्या पाहिजेत. काय नवीन होते बुवा, बरोबर, काय वेगळ्या प्रकारे होतं आहे असं. तसा तुम्ही कायम चालू म्हणजे कालचा दिवस आणि आजचा दिवस याच्यामध्ये फरक काय आहे हे तुम्हाला जाणून घेता येईल. नंबर 1. नंतर डेडिकेशन हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. कामात झोकून द्यायची वृत्ती असली पाहिजे. बरोबर. आपण म्हणतो ना, तो कामाला भिडला म्हणजे ते आता पूर्ण करूनच बाहेर येईल. बरोबर. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. फोकस्ड. राईट. सो लर्निंग झालं, इन्क्विजिटिव्हनेस झालं
फोकस झालं, हार्डवर्क झालं, करेक्ट करेक्ट. या गोष्टी ज्याच्याकडे आहेत तो सक्सेसफुल होऊ शकतो. बरोबर. बॉशमध्ये तुमचं एवढं लॉंग टेन्युअर झालं, बॉशबद्दल काय सांगाल? काय व्हॅल्यूज आहेत की ज्याच्यामुळं बॉश ही एवढी जगातली नामवंत कंपनी झाली आणि दशकं काय म्हणजे आता शतकाच्या वर गेलेले आहे त्याचे, तर बॉश कल्चरबद्दल काय सांगाल तुम्ही? बॉसचं कल्चर म्हणजे असं आहे, व्हेरी सिस्टमॅटिक, सिस्टीम ओरिएंटेड कंपनी. बरोबर. एव्हरीथिंग इज गोज ॲज पर द प्रोसेस. द प्रोसेसेस आर डिफाईंड. राईट. आणि त्यांचे बारीक सारीक गोष्टीमध्ये मला सगळ्यात आश्चर्य वाटलं की देर आर नॉर्म्स आम्ही म्हणायचो. साधा क्लिनिंगचा ब्रश जर घेतला तर त्या क्लिनिंगच्या ब्रशमध्ये किती ब्रिस्टल्स असले पाहिजेत आणि त्या ब्रिस्टलची लांबी किती असली पाहिजे त्या ब्रशच्या टोटल लांबीच्या, हे सुद्धा डिफाईन केलेलं होतं. तर एवढ्या बारकाईनं डिफाईन केलेलं हे जे आहेत नॉर्म्स, ते आर रिअली फॅन्टॅस्टिक. म्हणजे डीन स्टँडर्डमध्ये काही एक्झाम्पल म्हणजे जी आहेत स्पेसिफिकेशन, दोज आर टेकन फ्रॉम बॉश. हो, ग्रेट. बॉशने ते आधी डिफाईन केले होते. हे मलाही माहीत नव्हतं. तर व्हेरी सिस्टीम ओरिएंटेड कंपनी, व्हेरी कॉस्ट कॉन्झर्वेटिव्ह. आमचा बॉस नेहमी म्हणायचा, कंपनी हॅज इनफ मनी टू स्पेंड, झिरो मनी टू वेस्ट. हे असं अशा लिहून ठेवलं प्रकारचं पाहिजे. काम चालू आहे. हे वाक्य लिहून ठेवलं पाहिजे खरं तर. तर हे त्यांच्याकडं कॉस्ट कॉन्शियसनेस, हा त्यातूनच मी शिकलो की प्रत्येक वेळेला तुमचं कॉस्ट काय आहे ह्याच्यावर, कुठल्याही ह्याचा कॉस्टवर इम्पॅक्ट काय होतो हे लगेच माझ्या डोक्यात यायचं, म्हणजे विचार करायचो मी त्याच्यावर. सो दॅट इज वन ऑफ दी इम्पॉर्टंट थिंग. इथिकल पण खूप आहे ऑर्गनायझेशन म्हणजे एकूणच सगळीकडं. हां, एथिक्स, ओके, डिसिप्लिन, क्लिनलीनेस, हो. या तर आहेतच. म्हणजे बरोबर. डिसिप्लिन, क्लिनलीनेस, सिस्टीम्स, बरोबर. त्यामुळं बॉश ग्रेट आहे आणि ती सस्टेनेबल आहे. म्हणजे त्यामुळं बरोबर आहे, ते महत्त्वाचं. म्हणजे त्या चाकोरीतनंच तुम्हाला काम करावं लागतं. एव्हरीथिंग इज डिफाईंड आणि कन्सिस्टंटली डिफाईंड थ्रू. आणि त्यामुळं काय होतं, कन्सिस्टंटली ते केलं जातं. आता ह्याच्यात माणसाचं महत्त्व कमी होतं का, तर नाही, अजिबात नाही. होत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, बँकेच्या 2 ब्रँच असतात. एक ब्रँच चांगली चालते, त्याच सिस्टीम आहेत, सगळं तेच आहे. दुसरी नाही चालत. कारण काय, कारण शोधलं तर तुम्हाला त्या माणसात दिसेल. बरोबर आहे. त्या ब्रँचचा जो मॅनेजर आहे तो इफेक्टिव्ह असेल तर ती ब्रँच चांगली चालते. आता इफेक्टिव्ह म्हणजे काय, कस्टमर ओरिएंटेशन पाहिजे, तिथे येणाऱ्या कस्टमर्सना म्हणजे समाधान वाटलं पाहिजे. बरोबर. ते मस्ट बी सॅटिस्फाईड. त्यांना कॉन्फिडन्स वाटला पाहिजे की आपला प्रॉब्लेम सॉल्व होतो आणि वेळेवर कामं होतात. या बेसिक गोष्टी आहेत. पण हे जो इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट करतो ती ब्रँच व्यवस्थित चालते. बरोबर. हे बोलायला सोपं आहे, पण ते प्रत्यक्ष करणाऱ्या माणसाला हां, तारेवरची कसरत असते अगदी, ती. पण अगदी. ते खरं आहे. एवढ्या लॉंग टेन्युअरमध्ये कुठल्याही फेजमध्ये असे काही आयुष्यात टर्निंग पॉईंट कुठले आले? माझ्या आयुष्यात आलेले ते नोकरी करण्यापूर्वीचे आलेले टर्निंग पॉईंट्स 3-4 आहेत. हां. मी 8वीत असताना नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये गेलो असतो तर माझं सिलेक्शन झालं होतं, पण काही कारणामुळे मी गेलो नाही. ते जर झालं असतं तर मी कदाचित आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये असतो यावेळेला, पण नाही झालं ते. तसंच इंजिनिअरिंगला असताना सेकंड इयरनंतर मला पुन्हा युनिव्हर्सिटीमध्ये नवीन ब्रँच ओपन झाली होती, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. मला तिथे ॲडमिशन मिळाली होती. आय वॉज सिलेक्टेड ऑन मेरिट. तर मी, माझा मोठा भाऊ त्यावेळेला सिव्हिल इंजिनिअरिंग करत होता, त्याला विचारलं, म्हटलं अरे ही नवीन ब्रँच आहे, ॲडमिशन मिळालं आहे, जाऊ का मी तिकडे? तो म्हणाला त्याचं काय भवितव्य माहिती नाही, त्यापेक्षा तू आपलं मेकॅनिकल कर. आता गायडन्स कोणाकडनं घेणार त्यावेळेला? माझे आईवडील काही एवढे शिकलेले नव्हते, दुसरे कोण भाऊ पण नव्हते शिकलेले.
मग त्यानं सांगितलं म्हणून मी मेकॅनिकल कम्प्लीट केलं. सो दॅट वॉज अनदर वन पॉईंट. मोर. तिसरा पॉईंट होता, मी BE झाल्यानंतर MTech करायचं होतं मला. हां. IIT पदवीमध्ये मी गेलो होतो, माझं सिलेक्शन पण झालं होतं. पण त्यांनी मला जी ब्रांच पाहिजे होती ती ऑफर नाही केली. ओके. म्हणून मी घेतली नाही IIT पवईला ॲडमिशन. तसंच VGTIमध्ये झालं. देर वर 2 ब्रांचेस, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग अँड प्रोडक्शन इंजिनिअरिंग. दोन्ही याच्यात माझं सिलेक्शन झालं होतं. ओके. एकात माझा नंबर काहीतरी 6 होता हो. आणि दुसऱ्या याच्यात 7वा. पहिल्या 5 मुलांना स्कॉलरशिप मिळायची. ओके. तर आणि त्यावेळेला टर्म फी होती ₹500 हां. ME साठी. हां हां. तर मी म्हटलं मला स्कॉलरशिप द्या तर मी ॲडमिशन घेतो. बरं. म्हणे असं काय करता, घेऊन टाका तुम्ही पैसे भरून ॲडमिशन, पहिल्या वर्षानंतर काही जण गळतात म्हणे, मग तुम्हाला मिळून जाईल पुढं. मी म्हटलं असं नाही चालणार, बेबरोबर. तुम्ही मला आत्ता स्कॉलरशिप द्या, मी घेतो लगेच ॲडमिशन. बरं, हे स्कॉलरशिपवर शिकायचं हे माझं खूळ होतं बरं का. मला कोणी फोर्स केलं नव्हतं, ना वडिलांनी सांगितलं होतं ना काही. माझ्या भावाने खूप मला त्यावेळेला नंतर ओरडला तू माझ्यावर. तो म्हणे काय वेडा आहेस का म्हणे तू. आणि त्यावेळेला कम्युनिकेशनचं साधन काय, तर एकतर पब्लिक टेलिफोन किंवा लेटर. हो. कळणार कधी काय. करेक्ट. तर हे असे टर्निंग पॉईंट होते. बट आय डोंट रिग्रेट दॅट इट हॅज नॉट हॅपन. जे काय आलं ते सक्सेसफुल करून दाखवलं. आय एम हॅपी. आयुष्यात कुठला सर्वात मोठा आनंदाचा क्षण वाटतो? माझ्या मुलीचं लग्न. हां. याचं कारण असं, इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी. माझी मुलगी MBBS झाली. शी पास्ड आउट विथ ए डिस्टिंक्शन. शी वॉन्टेड टू डू पोस्ट ग्रॅज्युएशन. आम्ही ग्रँड मेडिकल कॉलेजला गेलो होतो. ओके. तिला एक पर्टिक्युलर ब्रँच पाहिजे होती. ओके. मेरिटमध्ये शी वॉज सिलेक्टेड. ओके. पण त्यांनी चपलासूपणा काय केला, ते म्हणाले इथं सिलेक्शनची प्रोसेस म्हणजे काय, आम्ही नोटीस बोर्डवर तुमचं नाव लावू सिलेक्ट झालं असेल तर. हां. आपण म्हटलं आम्हाला कळणार कसं, मुंबईतून आता मी नाशिकला असतो म्हटलं. बरोबर. मग तुम्ही काय कळवाल का, टेलिग्राम पाठवाल काय. नाही नाही म्हणे, रोज यायचं आणि नोटीस बोर्ड बघायचं, नाव असलं तर ॲडमिशन घ्यायची. मी म्हटलं आता काय कधी लावणार ते माहिती नाही, काही नाही. मी नाशिकला परत आलो. माझा पुतण्या होता, त्याला मी सांगितलं की रोज ऑफिसला जाताना बघत जा बुवा, सकाळी किंवा संध्याकाळी, आणि सांग. हां. त्यानं मला सांगितल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी जाऊन ॲडमिशन घेऊ शकतो असं. बरोबर. आणि हे झाली गोष्ट नेमकी शुक्रवारी. तो सकाळी गेला होता, नोटीस बोर्डवर नाव नव्हतं. ही नोटीस 3 वाजता लावली गेली. 4 वाजता ॲडमिशन फिनिश झाली. मला कळालं सोमवारी, हो. कारण शनिवार सुट्टी. बरोबर. आणि शुक्रवारी सकाळी बघितलं होतं त्यावेळेला नोटीस बोर्डवर नोटीस लावलेली नव्हती. बरोबर. मग सोमवारी तो गेला तेव्हा त्यानं बघितलं, अरे नाव आहे, तू ये ताबडतोब म्हणून. मग मी गेलो मंगळवारी ॲडमिशन घ्यायला. ते म्हणाले नाही, ॲडमिशन फुल झाली म्हणे, तुम्ही आला नाही वेळेवर. सो इट वॉज सच ए फ्रस्ट्रेटिंग पॉईंट फॉर हर. ती म्हणाली माझं मेरिट असून मला इथे ॲडमिशन मिळत नाही, हे काय झालं. अँड देन आय स्टार्टेड सर्चिंग फॉर हर इन डिफरंट एरियाज आणि म्हणजे लोकेशन्स. हां हां. तिला US मध्ये 5 युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळाली. सुपर. आता माझ्याकडं बाप असल्यामुळं हा प्रश्न होता की हिला एकटीला कसं पाठवायचं. कर्मधर्म संयोगाने तिचं लग्न ठरलं आणि त्यानंतर ती अमेरिकेत गेली. बरोबर. And she completed in first attempt all the entrance exam and all that. She did MD. And she is successfully living there. Great. ती आता स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये मेडिकल डायरेक्टर म्हणून काम करते गेली 10 वर्षे. ग्रेट. ग्रेट. सो पॉईंट इज
प्रत्येकाच्या आयुष्यात काही वेगळे क्षण असतात. माझ्या आयुष्यातला तो अतिशय आनंदाचा क्षण होता. आनंद देणारा. वेअर आय फेल्ट प्राऊड. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. तसंच मुलाच्या बाबतीत पण झालं. त्यानं स्वतःच्या हिमतीवर ऑस्ट्रेलियाला जाऊन तिथली सिटिझनशिप मिळवली. इज डुईंग अ गुड जॉब देअर. तर हे जे फुलफिलमेंटचं जे हे आहे ना, आनंद जो आहे ना, हो, हा अतिशय खूप तुमच्या डोळ्यात दिसतोय मला तो एकदम. आणि आणि माझं एक हे आहे की हॅपीनेस कशात असतो. मी गीता पण वाचली आहे. हॅपीनेस लाईज विदिन यू. आता याचं एक साधं एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो. तुम्ही कुठलंही झाड लावा, छोटंसं रोप लावा आणि रोज त्याच्याकडे बघत जावा. म्हणजे तुम्ही काय त्याच्यात पाणी घालाल, खत घालाल वगैरे. पण ते जसजसं वाढत जाईल ना, त्याला पहिली पानं फुटतील, पहिली कळी येईल वगैरे. त्यावेळेला जो आनंद मिळतो ना तुम्हाला, सो यू फील हॅपी. केलं काय काय जागा वेगळं केलेलं नाही तुम्ही. दॅट प्रूव्ज दॅट हॅपीनेस लाईज विदिन. करेक्ट. अगदी शेवटी एक दोन गोष्टी आहेत. तर अशी कुठली मूल्य आहेत की लोकांनी त्याच्याशी कायम जडलेलं राहिलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? सिन्सिरिटी, हार्डवर्क, चौकस बुद्धिमत्ता, मगाशी पण सेल्फ लर्निंग. करेक्ट, करेक्ट. आणि बिहेवियर विथ द पीपल. करेक्ट. यू शुड हॅव ऑलवेज ह्युमन अप्रोच. राईट, अँड एम्पथी. राईट. You cannot just wash away your hand. That is your problem. You have to go deep into it. Correct. And understand what problems he is facing and how he can come out with that. And whatever help is required, he should do it. Very true. That's it. तुम्हाला कायमच प्रॉब्लेम्सना भेटताना बघितलेलं आहे सर. त्यामुळे तुम्ही जे सगळं बोलताय हे स्वतः प्रॅक्टिस करून तुम्ही हे सांगत आहात. बघितलेलं आहे मी. कुठल्याही प्रॉब्लेमला कधीच घाबरलो नाही. मी प्रॉब्लेम उलट अंगावर घ्यायचो, ओढवून घ्यायचो म्हणा पाहिजे तर. करेक्ट. कारण प्रॉब्लेममधून आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं. करेक्ट. हाच माझा ॲप्रोच होता. करेक्ट. आणि तसं खरोखर होतं. तशी तुम्ही दृष्टिकोन जर ठेवला ना, तर प्रत्येक प्रॉब्लेम ब्रिंग्ज यू सम इन्साईट और सम डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. राईट. शेवटचा प्रश्न, यशाची व्याख्या काय कराल तुम्ही आज? यश म्हणजे काय? तुम्ही वैयक्तिकरित्या स्वतःचे ध्येय ठरवता. आता ही ध्येय वेगवेगळ्या ह्याच्याप्रमाणे वेगवेगळे असू शकतात. म्हणजे काल आयुष्यातला कुठला पिरियड आहे तो त्या वेळची प्रत्येक वेळची ध्येय वेगळी असतात. ती फुलफिल करण्यासाठी ज्या वेळेला तुम्ही झटून काम करता ना, आणि ज्या वेळेला तुम्हाला यश मिळतं, असे यशाचे डोंगर ज्या वेळेला तुम्ही रचत जाता, ते खरं, ते यश. खूप छान विचार सांगताय सर तुम्ही. आणि मला नक्की खात्री आहे की जे सगळे दर्शक हा आपला एपिसोड बघतायत त्यांना कितीतरी लाईफ लर्निंग लेसन्स मिळतात याच्यातून. म्हणजे टेक्निकल थोडासा भाग आहेच, इंजिनियर्सना हे थोडं जास्त अपील होईल, पण त्याच्या पलीकडं तर इतके विषय आपण बोललो आहे आज, इतक्या गोष्टींची चर्चा केली आहे की खूप मोठ्या प्रमाणात लोकांना जे इंजिनिअरिंग फील्डशी रिलेटेड नाही आहेत त्यांना पण खूप शिकायला मिळणार आहे, मला खात्री आहे. अगदी शेवटी सर एक प्रश्न नाही आहे, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही खूप लोकांना घडवलं, अभियंते, मॅनेजर्स, लीडर्स घडवले, अगदी ट्रेनीजपासून सिनियर लोकांपर्यंत वेळोवेळी तुम्ही लोकांना मार्गदर्शन केलं. मी काळे सरांचा मगाशी तुमच्याबद्दलचा अभिप्राय वाचला. आणि हे जे सगळे लोक तुम्ही घडवले, त्यांचे करिअर्स घडवली, त्यांचे आयुष्य उभं केलं, आणि तुमचे सर्वोत्तम शिष्य आहेत, मला माहिती आहे मी त्याच्यामध्ये नाही आहे, एक से एक बडकर तुम्ही शिष्य घडवलेत, हे कायमच लोक बोलत असतात आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा. त्यात मी नाही आहे मला माहिती आहे, पण मला एक नक्की सांगायचं आहे की तुम्ही ज्या लोकांना आयुष्यात उभं केलं त्याच्यामध्ये मी पण आहे आणि त्याची कृतज्ञता आहे.
एवढंच सांगायचं. थँक्यू सर, थँक्यू सो मच तुम्ही आल्याबद्दल. मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. मला खात्री आहे की बिझनेस कंपास मराठीच्या आमच्या दर्शकांना, व्ह्युअर्सना हा एपिसोड नक्कीच आवडला असेल. कितीतरी गोष्टी याच्यामध्ये की ज्या तुम्हाला आयुष्यभरासाठी उपयोगी पडू शकतात. या देशपांडे सरांच्या 45पेक्षा जास्त वर्षाच्या 45पेक्षा जास्त वर्षाच्या अनुभवातून त्यांनी आज आपल्याला सांगितले आहेत. आणि ह्या फक्त इंजिनिअरिंग फील्डशी संबंधित नाही आहेत, तर जसं मी म्हटलं लाईफ लेसन्स आहेत त्याच्यात, भरभरून लाईफ लेसन्स आहेत. तर हा एपिसोड बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि असेच वेगवेगळ्या क्षेत्रातील जे एक्सपर्ट्स आहेत, जे तज्ज्ञ लोक आहेत, त्यांना आम्ही वेळोवेळी इथं आमच्या या प्लॅटफॉर्मवरती बोलवत राहू आणि त्यांच्याशी संवाद साधत राहू. बिझनेस कंपास मराठी चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलचे हे सारे व्हिडिओज तुमच्या नेटवर्कमध्येही पाठवत राहा. थँक्यू सो मच अँड हॅव अ ग्रेट डे. धन्यवाद सर, पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.